Hello, good evening. Good evening, all. I welcome you all from the platform of Delvi Foundation. They have made us so respectful, and they have made this platform for teachers to know the resources, to know anything about the concept. The webinars here are free for teachers. So I really I'm thankful to Dalby Foundation, and Nayan sir has taken initiative to organize this TET exam. Uh, um, and I would like to, Dr. Nayan sir, if you are here, please say a few words about Dalby Foundation, sir. Nayan sir, would you like to say? I think ma'am answer is not available, right? Abhishek, thank you very much. So I will take this opportunity from the platform of Darby Foundation to go ahead. I welcome you all teachers, students who are appearing for this TET, Maha TET 2021 exam. Dr. Urmila Patil, ma'am will guide us. I will introduce ma'am. Welcome, ma'am. Hello, good evening, all of you. Thank you. Thank you so much, ma'am. I will give a small introduction to your work you have done till now. It's a very, extended, but I would mention it in a few words. Abhishek, we can start with PPT. Yes, ma'am. Hello everyone, I am Dr. Nayan Vida on behalf of National Dolby Foundation. Welcome all of you. Thank you, sir. Shilpa ma'am, thank you so much for doing the good job of introducing the speaker and conducting this. Thank you so much. Yes, Abhishek, sir, we will go on the introduction of Urmila ma'am, the earlier slide. Yes, yes. So here is our Dr. Urmila Patil ma'am. She has taken a very efforts to reach out the students, and she had made lots of videos for DSM examination, which I have attended a few days back and got very good score. And hope same will happen with all of the students attending here. मी आता मराठीत बोलते कारण आपला वेबिनार हा मराठीत आहे. मी मॅडमचं इंट्रोडक्शन मराठीतच देऊ इच्छिते. आपल्या डॉक्टर उर्मिला मॅम यांचं पूर्ण शिक्षण खूपच मोठं आहे. तरी मी सांगू इच्छिते की त्यांनी MA मराठी इतिहास समाजशास्त्र विषयात केलेली. त्यांनी DED केलंय, त्यांनी BEd केलंय, त्यांनी MAd केलंय, PhD पर्यंत पूर्ण क्वालिफाईड आहेत. त्यांनी सेटची परीक्षा दिलेली आहे एज्युकेशन मध्ये, आणि त्यांनी आत्ताच आपल्या सर्वांसाठी एक अनुभव म्हणून TET आणि टॅटची ही एक्झाम 2018 मध्ये दिली आहे. त्यांचा अध्यापन अनुभव असा आहे की प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावर त्यांनी 5 वर्ष शिकवलेले आहे. टीचिंग अँड लर्निंग शिक्षणशास्त्र महाविद्यालय म्हणजे BEd कॉलेजमध्ये त्यांनी आतापर्यंत त्यांचं सेवा 10 वर्ष आहे. ते YCMU चे BA DSM MA कोर्स साठी समंत्रक म्हणून त्यांनी गेले 8 वर्ष ते कार्य पाहतात. त्यांनी त्यांचे खूप रिसर्च 8 रिसर्च पेपर्स प्रसिद्ध झालेले आहेत. अजून त्यांनी विविध युनिव्हर्सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय आणि आपल्या स्टेट वाईज युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं इंटरव्ह्यूज त्यांची बैठका होत असतात. ॲज अ एज्युकेटर म्हणून त्यांनी आपले ग्रंथ प्रकाशन केले. त्यांनी पुस्तकं दिली आहेत अध्यापन शास्त्रासाठी. 3 स्पेशल वाहिलेली आहे एक्झामसाठी, आणि 2 जी वेगळी आहेत ती आहे व्यक्तिमत्व विकास शिक्षक मार्गदर्शन पुस्तिका. इनोव्हेटिव्ह अँड इन्व्हॉल्व टीचर एज्युकेशन इन इंडिया को ऑथर म्हणून त्यांनी ते
काम ह्या पुस्तकात पाहिलेलं आहे. जे पहिले 3 पुस्तकं आहेत अध्ययनासाठी मूल्य निर्धारण, अध्ययन आणि अध्यापन हे 3 वेगळे डिव्हिजन घेऊन एकदम स्पेशलाइज फोकस त्यांनी ते पुस्तक लिहिलेले आहे, ज्याची माहिती आपण त्या सेशनच्या एंडमध्ये घेणारच आहात. त्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, पण त्याबद्दल जे लेटेस्ट जो पुरस्कार आहे तो 2020 अक्स एज्युकेशनचा पुरस्कार मिळालेला आहे आणि तो ग्लोबल फॅकल्टी अवॉर्ड म्हणून त्यांनी घेतलेला आहे. त्यांची स्वतःचा YouTube चॅनल आहे ज्याच्यावर ते सतत मार्गदर्शन करत असतात. उर्मिला मॅम, मी आपल्याला स्वागत करते ना. आपण आपल्या काल त्यांनी TET पेपर 1 बद्दल खूपच छान माहिती विद्यार्थ्यांचे क्वेश्चन आन्सर सेशन्स मध्ये खूप छान मार्गदर्शन केलं. त्यात जे एक मार्गदर्शन होतं की बीएडच्या शेवटच्या वर्षाला किंवा डीएडच्या शेवटच्या वर्षाला काय घेता येईल का विद्यार्थ्यांना, तर ती काल संध्याकाळी बातमी आली जी मॅडम आज सांगणारच आहेत. तर मी मॅम आपल्याला आज पेपर 2 साठी आवाहन करते. आपण सुरू करूया. ओके मॅडम. ओके. फर्स्ट मी SR दळवी फाउंडेशन, डॉक्टर नयन सर, शिल्पा मॅडम, त्याचबरोबर अभिषेक सर आणि सर्व आजच्या आपल्या वेबिनारला उपस्थित असणारे मान्यवर, तर या सर्वांचे मी आपल्या आजच्या वेबिनारमध्ये स्वागत करते आणि मला ही संधी उपलब्ध करून दिली याबद्दल सुद्धा मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि आज आपण TET 2 तर या पेपरची तयारी कशी करायची आहे हे मेन आपलं टार्गेट आहे आपल्या आजच्या वेबिनारचं, तर त्याला आपण सुरुवात करतोय. फर्स्ट स्लाइड दाखवा मॅडम. Abhishek is doing the slide PPT presentation, ma'am. Abhishek. ओके ओके. अभिषेक सर. हा, तर TET एक्झाम 2021 याच्यामध्ये आज आपण पेपर 2 पाहतोय. पण पेपर 2 च्या अगोदर काही कॅन्डिडेट्स आजच्या आपल्या वेबिनारला नवीन आहेत, तर त्यांच्यासाठी मी माहिती देऊ इच्छिते. थोडक्यात आपण ह्या पहिल्या 2-3 स्लाइड आपण पाहूया आणि मेन आपलं टार्गेट आहे की पेपर 2 चा आपण स्टडी कसा करायचा आहे त्याच्यावरती आपण जास्त वेळ घेऊ. तर TET म्हणजे काय, तर TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा. आणि या परीक्षेच्या आयोजनाची जी जबाबदारी आहे ती विद्यार्थी मित्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावरती आहे. आताच तिचे ऍड निघालेले आहे. फॉर्म भरायची मुदत 25 ऑगस्ट होती, पण ती वाढवून 5 सप्टेंबर ही झालेली आहे. तर ज्यांनी अजून फॉर्म भरले नसतील त्यांनी फॉर्म भरायला हरकत नाही. ही जी परीक्षा आहे ती सन 2013 पासून झाली. आतापर्यंत 6 वेळा TET ची परीक्षा झालेली आहे. आणि आता कालपर्यंत मला भरपूर प्रश्न येत होते. कालच्या आमच्या वेबिनार मध्ये सुद्धा खूप प्रश्न आले की जे आता डीएड सेकंड इयरला आहेत किंवा जे बीएड सेकंड इयरला आहेत, तर ते हे फॉर्म हा भरू शकतात का. तर त्याचा कालच आयुक्तांनी त्याचं पत्र दिलेलं आहे. अजून वेबसाईट वरती ते आलेलं नाहीये, पण मला ते मिळालेलं आहे. मी आपल्या जे कॉन्टॅक्ट मध्ये त्या सर्वांना ते पत्र सुद्धा मी पाठवलेलं आहे. तर जे आजच्या वेबिनार मध्ये अटेंड आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छिते, तुम्ही सुद्धा तुमच्या क्लासमेटना सगळ्यांना सांगा की जे डीएड सेकंड इयरला आहेत म्हणजेच DTED आणखी जे बीएडला सेकंड इयरला आहेत, तर ते सर्वजण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी फॉर्म भरू शकतात. आता फॉर्म भरत असताना ऑनलाईन पद्धतीने त्याच्यामध्ये काही चेंजेस त्यांना करणं गरजेचं आहे, कारण अगोदर भरपूर लोकांनी ट्राय केला होता तर त्याच्यामध्ये अपियर हा ऑप्शन येत नव्हता. तर आपण 1-2 दिवस थोडंसं वाट बघूया. 5 सप्टेंबर मुदत आहे त्याच्यासाठी, तर तुम्ही 2 दिवस वाट पहा आणि मग भरा फॉर्म. बाकी सर्वांना सुद्धा त्याबद्दलची माहिती द्या. ही एक गुड अपॉर्च्युनिटी आहे. 2021 सालामध्ये खूप छान 2-3 गोष्टी TET परीक्षा देणाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. तर ही आताच नवीन हाती आलेली एक गुड न्यूज आहे. आणि अनायासे तुम्हाला 5 सप्टेंबर ही तारीख सुद्धा तुम्हाला वाढवून मिळालेली आहे. नेक्स्ट स्लाइड. आता आपण थोडंसं इम्पॉर्टन्स ऑफ TET बघूया की का तुम्हाला TET दिली पाहिजे. डीएड असेल किंवा बीएड असेल तर ही पात्रता धारण केल्यानंतर TET परीक्षा का देणं गरजेचं आहे. नेक्स्ट स्लाइड. तर TETचा इम्पॉर्टन्स असा आहे की
जो आपला बालकांच्या शिक्षणविषयक जो हक्क झाला, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, तर ह्या कायद्यानुसार विद्यार्थी मित्र हो, सर्व प्राथमिक शिक्षकांच्या करिता म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी च्या वर्गांना शिकवणारे जे शिक्षक म्हणून कार्य करणार आहेत, तर त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा त्यांच्यासाठी अनिवार्य करण्यात आलेली आहे. इयत्ता 1ली ते 8वीच्या जे शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत, तर या सर्व शाळांमध्ये जे शिक्षक कार्य करू इच्छितात अध्यापनाचे, तर त्यांनी ती टी-ई-टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. आणखी खूप महत्त्वाचं याच्यामध्ये एक विधान आता मी तुम्हाला सांगत आहे, की सर्व व्यवस्थापन म्हणजे ऑल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट तिथं कोणतंही असू दे, खाजगी असू दे, गव्हर्नमेंट असू दे, सर्व माध्यमे म्हणजे तिथं मराठी माध्यम असू दे, हिंदी माध्यम असू दे, इंग्रजी माध्यम असू दे, उर्दू माध्यम असू दे, सर्व परीक्षा मंडळे अनुदानित, विना अनुदानित किंवा कायम विनाअनुदानित, तर या सर्व ठिकाणी इयत्ता 1ली ते 8वी साठी शिक्षक म्हणून कार्य करण्यासाठी तुम्हाला सर्वांना टी-ई-टी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. 2010 पासून हे कंपल्सरी झालेलं आहे. आता ज्यांची मान्यता 2010च्या अगोदर आहे, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. मला बरेच प्रश्न येत आहेत, की 2010 नंतर जे कार्यरत आहेत, तर त्यांची मान्यता संस्थेने कशी दाखवलेली आहे, त्याच्यावरती ती गोष्ट अवलंबून आहे. तर हा थोडासा संस्था लेव्हलचा भाग येतो आणि कायदेशीर भाग येतो. तर याच्यामध्ये आपण न पडता तुम्ही जे सर्व विद्यार्थी आता नव्याने टी-ई-टी परीक्षा देणार आहात, किंवा जे 2010 नंतर ज्यांनी टी-ई-टी दिलेली नाहीये, त्यांनी टी-ई-टी आता तुम्ही द्या. कारण टी-ई-टी परीक्षा दिल्याशिवाय तुम्हाला शिक्षक म्हणून कोणत्याही माध्यमाच्या शाळेमध्ये तुम्हाला कार्य करता येणार नाही. तर हे टी-ई-टीचं काय इम्पोर्टन्स आहे. अगर आपने टी-ई-टी क्वालिफाई नहीं किया तो आप एज अ टीचर बनकर किसी भी स्कूल में जॉब नहीं कर सकते. लाइक दैट स्टैंडर्ड 1st to 8 यू हैव टू कंप्लीट या क्वालिफाईड टी-ई-टी एक्झाम. तर ते तुम्ही सर्वांनी काय करायचं आहे, व्यवस्थित हे लक्षात घ्या, की तुम्ही टी-ई-टी करणं का गरजेचं आहे. एखादी गोष्ट का करावी हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्हाला ते आपोआप मोटिव्हेशन मिळत जातं. त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा, की तुम्ही डी-एड करताय, तुम्ही बी-एड करताय, मला टीचर म्हणून जॉब करायचा आहे, तर मला टी-ई-टी क्वालिफाईड झालं पाहिजे, उत्तीर्ण झालं पाहिजे, पास झालं पाहिजे. नेक्स्ट स्लाइड अभिषेक सर. आता आपण काय पाहतोय, की आराखडा नेमकं टी-ई-टी आता 1ली ते 8वी मी मगाशी तुम्हाला बोलली. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्र हो, 1ली ते 5वी पेपर 1 आहे आणि 6वी ते 8वी पेपर 2 आहे. आणि जे बी-एड आहेत विद्यार्थी, तर आणि जे आता सेकंड इयरला असणार आहेत, तर त्यांनी पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीला ॲप्लिकेशन ते करू शकतात. आणि पेपर जे आहेत ते विद्यार्थी मित्र हो, जे ॲड निघालेली होती, तर त्या ॲडमध्ये असं दिलं होतं, की 10 ऑक्टोबरला एक्झाम आहे. पण ती तारीख बदलली जाण्याची शक्यता आहे, कारण त्या दिवशी यू-पी-एस-सीची सुद्धा एक्झाम आहे. त्यामुळे ती बदललेली तारीख तुम्हाला नक्की कळेल. तुम्ही सर्वांनी माझं चॅनलचं नाव लिहून ठेवा. डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल हे माझ्या चॅनलचं नाव आहे. सगळ्यांनी या चॅनलला संध्याकाळी बसून सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आणि सर्व टी-ई-टीचा आज आपण इथं जो गाईडन्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न जसा करत आहे, तसाच मी माझ्या चॅनलवरून सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं गाईडन्स देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलचं नाव लिहून घ्या. कदाचित पुन्हा माझ्या लक्षात राहणार नाही. आणि काही स्लाइडच्या खाली माझा मोबाईल नंबर आहे, तो सुद्धा तुम्ही लिहून ठेवा. आणि टी-ई-टीसाठी मी विद्यार्थ्यांचा ग्रुप सुद्धा बनवलेला आहे. तर त्याला तुम्ही रिक्वेस्ट पाठवली, तर मी त्या ग्रुपला सुद्धा तुम्हाला जॉइन करेन. आता 10 ऑक्टोबर ही परीक्षेची तारीख बदलल्यानंतर नवीन परीक्षेची तारीख आली, की मी तुम्हाला कळवेन. तर जे 2 पेपरला ॲप्लिकेशन केलेलं आहे, तर त्यांना दोन्ही पेपर ते द्यावे लागतील. एकाच दिवशी दोन्ही पेपर असणार आहेत. सकाळी 1 आणि दुपारी 1. दोन्ही पेपर हे 2.5 तासाचे असणार आहेत. आता आणखी एक इथं मी प्रश्न तुम्हाला सांगू इच्छिते प्रश्नाचं उत्तर, की इथं 1ली ते 8वी साठी टी-ई-टी परीक्षा द्यायची आहे. तर बरेच विद्यार्थी विचारतात मला, की 9वी ते 12वी साठी काय करायचं मग? तर 9वी ते 12वी साठी तुम्हाला दुसरी एक एक्झाम आहे टी-ए-आय-टी टेट, म्हणजेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. तर ह्या परीक्षेची ॲड अजून निघालेली नाही. 2018 मध्ये डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान ती परीक्षा झाली होती.
तर ती ऍड निघाल्यानंतर तुम्ही या ह्याला ऍड आल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन करायचं आहे या एक्झामसाठी. कारण विद्यार्थी मित्र हो 2017 पासून पवित्र पोर्टल मार्फत गव्हर्नमेंट भरती केली जाते. तर तिथं तुम्हाला पवित्र पोर्टल ऍप्लिकेशन करत असताना फक्त टीईटी पास असून चालणार नाही, तर तिथं तुम्हाला TIT टेट ही एक्झाम देणं सुद्धा गरजेचं आहे. त्या परीक्षेला तुम्हाला पासिंगची गरज नाही, पण जितके तुम्हाला मार्क जास्त भेटता येतील तितके तुम्ही ते अचीव करायचे आहेत. कारण त्या मार्कनुसार भरती होते. म्हणजे पवित्र पोर्टलला 1ली ते 8वी साठी तुम्ही टीईटी उत्तीर्ण आणि TIT टेट ही परीक्षा दिली असणं गरजेचं आहे. आणि वरती 9वी ते 12वी पर्यंत TIT टेट जी एक्झाम आहे त्याच्या मेरिटनुसार ती भरती केली जाणार आहे. आणखी जे विद्यार्थी D.Ed केलेला आहे पण त्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पूर्ण, ते सुद्धा विद्यार्थी 1ली ते 8वी या दोन्ही पेपरसाठी पेपर 1 पेपर 2 ला ऍप्लिकेशन करू शकतात. फक्त त्यांना एक NCTचा प्राथमिक शिक्षण शास्त्रामधला तो एक 6 महिन्याचा ब्रिज कोर्स आहे, तर तो तुम्हाला सर्वांना कंप्लीट करावा लागेल. तर ह्या काही महत्त्वाच्या बाबी मला तुम्हाला सर्वांना सांगायच्या होत्या. पेपर नंबर 1, पेपर नंबर 2 एकाच दिवशी असणार आहेत आणि जे दोन्ही पेपरला ऍप्लिकेशन केलेलं असेल तर त्यांनी हे दोन्हीच्या दोन्ही पेपर दिलेले असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड अभिषेक सर. आता आपण विशेष करून पेपर 2 चा आज आपण पाहणार आहोत. काल आपण पेपर 1 चा अभ्यास कसा करायचा ते बघितलं. पेपर 1 मध्ये जसे 5 सेक्शन आहेत तसे आपल्या ओके नेक्स्ट स्लाइड. पेपर 2 मध्ये आपले 4 सेक्शन असणार आहेत. तर तुम्ही सर्वांनी ॲज अ स्टुडंट म्हणून हे 4 सेक्शन व्यवस्थित तुम्ही समजून घ्या. इन दिस पेपर 2 हिअर आर 4 ऑप्शन्स. फर्स्ट वन आहे सायकोलॉजीचा भाग येतो त्याच्यामध्ये, म्हणजे मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. दुसरा तुमचा लँग्वेज 1, थर्ड लँग्वेज 2 आणि फोर्थ येतो तो गणित व विज्ञान किंवा सोशल स्टडीज, म्हणजे त्याच्यामध्ये भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र हा भाग सगळा त्याच्यामध्ये येतो. मला काही विद्यार्थ्यांचे सकाळी फोन आलेले की मॅडम आमचं BCom B.Ed आहे, तर आम्ही कोणता त्याच्यातला गट निवडायचा आहे. तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्यांचं BCom B.Ed आहे त्यांनी ग्रुप A तुम्ही निवडू शकता, म्हणजे गणित व विज्ञान, किंवा तुम्ही सोशल स्टडीज हा सुद्धा तुम्ही निवडू शकता. तिथं तुम्हाला अधिकार दिलेला आहे. तुम्हाला जो आवडतो तो गट तुम्ही निवडू शकता. आता आपण बघूया 4 गट आहेत. पहिले जे 3 गट आहेत सेक्शन 1, 2, 3 हे ते तिन्ही सेक्शन जे आहेत ते प्रत्येकी 30 प्रश्नासाठी आणि 30 गुणांसाठी असणार आहेत. आणि क्वेश्चन असणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी. आणखी चौथा जो आहे गणित व विज्ञान, जर तुमचा गणित व विज्ञान म्हणजे सायन्स अँड मॅथ्स ग्रुप जर असेल तर त्याचे तुमचे 60 प्रश्न असणार आहेत. मॅथ्सचे 30 क्वेश्चन, सायन्सचे 30 क्वेश्चन. आणि सोशल स्टडीज जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जॉग्राफी, हिस्ट्री आणि सिविक्स, तर हे 3 विषय तुम्हाला त्याच्यामध्ये असणार आहेत. सायन्स अँड सिविक्स हिस्ट्री अँड सिविक्स जे असणार आहेत ते तुमचं 30 क्वेश्चन असणार आहेत आणि जॉग्राफीचे तुमचे 30 क्वेश्चन असणार आहेत. तर या पद्धतीने तुमचं टोटल 150 मार्क्स अँड 150 क्वेश्चन. इच क्वेश्चन इज 1 मार्क. तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. प्रश्नांचं स्वरूप मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. प्रथम तुम्ही इथं आता लक्षात घ्या की सेक्शन किती आहेत, 4 आहेत आणि सेक्शनला मार्क किती आहेत, प्रश्न किती आहेत आणि प्रश्नांचं स्वरूप हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहेत. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. पाहिजे तर तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून ठेवा प्रत्येक PPTचे, म्हणजे तुम्हाला ते नंतर स्टडी करताना खूप फायद्याचं होईल. नेक्स्ट, आता आपण पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर आहे आपला. तर याच्यामध्ये भाषा 1, भाषा 2 कशा पद्धतीने आहे आणि त्याच्यासाठी अभ्यासक्रम कुठला आहे, सिलेबस आपण पाहतोय, त्याचबरोबर त्याच्यासाठी रेफरन्स बुक कुठली यूज करायची आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला इथं पाहायच्या आहेत. इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की भाषा 1 आणि भाषा 2
आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये खूप शंका याबद्दल आहेत की भाषा 1 आणि भाषा 2 कशी घ्यायची आहे. तर पहिल्यांदा तुम्ही इथं या चार्टचं काय करा, ऑब्झर्वेशन करा की भाषा 1 मराठी दिले, मराठीच्या खाली भाषा 2 इंग्रजी दिली. नंतर वरती इंग्रजी दिले, खाली मराठी दिले. वरती उर्दू दिले, उर्दूच्या खाली मराठी किंवा इंग्रजी दिले. आणि इकडं लास्ट वनला इथं बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी आणि दुसऱ्या भाषा 2 मध्ये मराठी किंवा इंग्रजी दिली. तर याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही भाषा 1 जर मराठी निवडली, तर तुमची भाषा 2 इंग्रजी येणार. जर तुमची भाषा 1 तुम्ही इंग्रजी घेतली, तर भाषा 2 तुमची मराठी येणार. जर तुम्ही उर्दू घेतली, तर तुम्हाला तिथं ऑप्शन आहे की तुम्ही मराठी किंवा इंग्रजी ही तुम्ही भाषा 2 ला निवडू शकता. जर तुम्ही हिंदी घेतला, फर्स्ट लँग्वेज तुमची, तर तुम्ही सेकंड जे येणार आहे ती मराठी किंवा इंग्रजी या दोन्हीपैकी एक तुम्ही सिलेक्ट करायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचं माध्यम मराठी आहे, तर त्यांचं जे मगाशी मी तुम्हाला सेक्शन सांगितले 1, 2, 3, 4 याच्यामधले क्वेश्चन कुठल्या लँग्वेज मध्ये येणार आहेत, तर ते मी सांगते. तर ज्यानं जे लँग्वेज सिलेक्ट केलेलं आहे त्यांनी ते व्यवस्थित लक्षात घ्या आणि पाहिजे तर तिथं तुम्ही लिहून ठेवा. ज्यांचं माध्यम मराठी आहे, तर त्यांचा विभाग 1 हा इंग्रजीमध्ये असणार आहे 30 प्रश्न, विभाग 2 मराठीमध्ये असणार आहे 30 प्रश्न आणि विभाग 3 आणि विभाग जो 4 आहे तो मराठी व इंग्रजीमध्ये असणार आहे. हं, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. ज्यांचं माध्यम इंग्रजी आहे, तर त्यांचा विभाग 1 हा इंग्रजी असणार आहे, विभाग 2 मराठी असणार आहे, विभाग 3 मराठी व इंग्रजी, त्याच पद्धतीने विभाग 4 सुद्धा मराठी व इंग्रजीमध्ये असेल. ज्यांचं माध्यम उर्दू आहे, उर्दू माध्यम, तर ज्यांनी उर्दू माध्यम आहे तर त्यांचं पहिला जो पेपर आहे तो इंग्रजी किंवा मराठीमध्ये असेल. म्हणजे इथं तुम्हाला ऑप्शन दिले भाषा 2 मध्ये मराठी किंवा इंग्रजी, तर जी तुम्ही सिलेक्ट केली असेल त्याच्यामध्ये तो पेपर असेल. मात्र विभाग 2 जो आहे तुमचा तो उर्दू मध्ये असेल, हे तुम्ही लक्षात घ्या. विभाग 2 जो आहे तो उर्दू मध्ये, आणखी विभाग 3 आणि 4 जो आहे तो उर्दू व इंग्रजीमध्ये असेल. हे तुम्ही कृपया जे उर्दू मीडियमचे आहेत त्यांनी ते व्यवस्थित समजून घ्या. जर हिंदी मीडियम असेल, तर हिंदी मीडियमच्या स्टुडंटना विभाग 1 जो आहे तो इंग्रजीमध्ये असणार आहे आणि जो विभाग 2 आहे तर तो हिंदीमध्ये असणार आहे आणि विभाग 3 आणि विभाग 4 आहे तो मराठी व इंग्रजीमध्ये असणार आहे. तर या पद्धतीनं हॅलो, आवाज येतोय ना व्यवस्थित हो मॅडम? मॅडम. हा, तेच की काही जण म्हणतात की लो आवाज येतोय म्हणून म्हटलं काही लक्षात येत नाही. नाही, हो ना? पण आवाज खूप छान येतोय. ज्यांना आवाजाचा प्रॉब्लेम येतोय, आय रिक्वेस्ट की तुम्ही लॉग आउट व्हा आणि परत नव्याने जॉईन व्हा. नेटवर्क इश्यू आहे, कारण इकडं खूप छान आवाज येतोय. थँक्यू ओके मॅम. ओके ओके ओके. तर ज्यांचं हिंदी माध्यम आहे, तर हिंदी माध्यमाच्या स्टुडंटनी लक्षात ठेवायचं आहे की विभाग 1 म्हणजे जो सेक्शन 1 आहे, 1 आहे, तर तो इंग्लिशमध्ये असणार आहे. सेक्शन 2 आहे तो हिंदीमध्ये असणार आहे आणि सेक्शन 3 आणि 4 जो आहे तो मराठी व इंग्रजी या दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहे. तर या पद्धतीनं हे संपूर्ण लँग्वेजचं आहे. मला वाटतं एवढे लँग्वेज किंवा ह्या मीडियमचे विद्यार्थी आपल्या ग्रुपला जॉईन आहेत. मला असं वाटत नाही की बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी तर यांचं सुद्धा सेम असंच आहे. सेक्शन 1 जो आहे तो इंग्रजी किंवा मराठीमध्ये जी त्यांनी निवडली असेल त्याच्यामध्ये असेल आणि सेक्शन 2 त्यांची जी भाषा आहे बंगाली असेल, कन्नड असेल, तेलुगू त्याच्यामध्ये आणि सेक्शन 3 आणि 4 इंग्लिश आणि मराठीमध्ये असेल. तर आय थिंक एव्हरीवन इज क्लिअर अबाउट मीडियम अँड क्वेश्चन पेपर. सर्वांच्या लक्षात आलं असेल की क्वेश्चन पेपर मध्ये आपलं कोणतं माध्यम असेल आणि माध्यमानुसार क्वेश्चन कुठल्या भाषेमध्ये येतील, तर हे सर्व क्लिअर झालं असेल. ओके, नेक्स्ट स्लाइड. आता इथं मला आणखी एक गोष्ट आठवली ते मी सांगू इच्छिते की विद्यार्थी मित्र हो, टीईटीची एक्झाम देत असताना तुम्हाला वयाचं अट नाही, कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्ही सर्वजण टीईटीला फॉर्म भरू शकता. पण पवित्र पोर्टल मार्फत जी गव्हर्नमेंटला भरती होते
त्यावेळी मात्र तुमचं वय पाहिलं जातं. ओपनला तिथं 38 आहे आणि ओपन सोडून बाकीच्यांना 43 आहे. तर ते तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. आणि जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की आपल्या ज्या लँग्वेज आहेत मराठी, इंग्लिश, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी. तर या माध्यमांच्या आधारे तुम्हाला पेपर देता येतो. तर या सर्व महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपला आजचा मेन जो वेबिनारचा जो आपला विषय आहे, की तुम्ही नेमका अभ्यास कसा करायचा आहे. तर आता आपण भाषा मगाशी बघितलेला आहे. पेपर जे आहेत ते विद्यार्थी मित्र तुम्ही पेपरमध्ये जे तुमचे प्रश्न येणार आहेत, तर ते कुठल्या पद्धतीने असणार आहेत ते थोडंसं आपण पाहूया. आता जी तुमची भाषा आहे, उदाहरणार्थ तुमची मराठी आहे, इंग्रजी आहे किंवा तुमची हिंदी आहे किंवा तुम्ही उर्दू निवडली असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही अभ्यास करण्यासाठी विद्यार्थी मित्र हो, इथं मी तुम्हाला तो बुक्स दाखवतोय. तर ही स्टेट लेव्हलची बुक्स आहेत. हे स्टँडर्ड 6चं मराठीचं पुस्तक आहे आणि हे 7वीचं मराठीचं पुस्तक आहे. अशी तुम्ही स्टँडर्ड 6, 7, 8 या तिन्ही स्टँडर्डची तुम्ही मराठी आणि इंग्रजीची पुस्तकं घ्यायची आहेत. आणि ज्यांची अदर लँग्वेज आहे त्यांनी त्या लँग्वेजची बुक घ्यायची आहे. उदाहरणार्थ कोणाची हिंदी असेल तर हिंदीचे. तर हे तुम्ही पहिला लक्षात घ्या, की तुम्ही अभ्यास करत असताना कुठले बुक यूज करायचे आहेत. तर स्टेट बोर्डचे जे आता सध्या जी चालू आहेत बुक ती घ्यायची आहेत. जुनी कुठलीही बुक तुम्ही घेऊ नका. क्वेश्चन काढताना तुमच्या आत्ताच्या प्रचलित जो अभ्यासक्रम आहे, पाठ्यक्रम आहे त्याला अनुसरून ते काढले जातात. आता साधारणपणे प्रश्न कसे येतात, तर त्याच्यामध्ये आशय नेमका कुठला असतो आणि तुम्ही पाठ्यपुस्तक घेतलेलं आहे. उदाहरणार्थ आता हे 6वीचं पुस्तक आहे, तर हे तुम्ही पुस्तक घेतलं तर तुम्ही नेमका अभ्यास कसा करायचा, तर हे मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न येताना साधारणपणे समानार्थी शब्दाची जोडी विचारतात, विरुद्धार्थी शब्दाची जोडी विचारतात. त्याच्यानंतर लेखक किंवा कवी यांचा परिचय विचारला जातो. परिचयामध्ये जे त्यांचे कथासंग्रह आहेत, त्यांना एखादा पुरस्कार मिळालेला आहे किंवा त्यांचं टोपण नाव आहे, तर त्या टोपण नावाचं उदाहरणार्थ कवी ग्रेस, तर ग्रेस यांचं पूर्ण नाव काय असं. तर कमीत कमी 6वी ते 8वीच्या मराठीच्या पेपरमध्ये जे 30 प्रश्न आहेत त्याच्यातले 3 ते 4 प्रश्न ठेवल्यासारखे याच्यावरती विचारतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं, इथे मी तुम्हाला आता पुस्तक दाखवते. उदाहरणार्थ आता हे 6वीचं पुस्तक आहे. इथं ज्यावेळी आपण पुस्तक ते उघडतो त्यावेळी सुरुवातीलाच आता इथं बलसागर भारत हो ही काय केलेली आहे कविता आहे आणि ह्या कवितेच्या खालीच इथं बघा साने गुरुजींची कविता आहे. सर्व साने गुरुजींचे इथं थोडक्यात परिचय तुम्हाला करून दिलेला आहे, की त्यांनी कोणता कथा संग्रह केलेला आहे, कविता संग्रह कोणता केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांची इतर कुठली पुस्तकं आहेत. हे गीत त्यांच्या कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेलं आहे. तर हे तुम्ही 6वी ते 8वीचं जे बुक आहे, प्रत्येक पाठाचं जे कवी आहेत किंवा जे लेखक आहेत, तर या सर्वांची माहिती तुम्ही लिहायची आहे. एका वही घालायची आहे तुम्हाला. मगाशी मी सांगायला विसरले, आता मी परत सांगते, की एक A4 साइज एवढी वही घालायची आहे आणि त्या वहीमध्ये तुम्ही सर्व मुद्दे लिहून ठेवायचे आहेत. जसं मी मगाशी म्हणाले, की समानार्थी शब्द. तर 6वी ते 8वीच्या पुस्तकामध्ये तिन्ही बुकमध्ये जे मराठी च्या बुकमध्ये समानार्थी शब्द कुठले-कुठले आलेले आहेत. तर त्या एका समानार्थी शब्दासाठी इतर कुठले-कुठले शब्द आलेले आहेत. तर ते सर्व तुम्ही लिहायचे आहेत. उदाहरणार्थ आई, आईला कुठले-कुठले समानार्थी शब्द आलेत. सगळे तिन्हीच्या तिन्ही बुकमध्ये जिथं-जिथं जो शब्द तुम्हाला सापडेल तो तिथं तुम्ही नोंद करायचा आहे. याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे, की ज्यावेळी तुम्ही परीक्षेच्या अगोदर रिव्हिजन करणार आहे, त्यावेळी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. असं तुम्ही कॉलम करायचे. समानार्थी शब्द 4 पेज, विरुद्धार्थी शब्द 4 पेज, शब्दसमूहाबद्दल पेज 4 पेज, म्हणी कुठले आले 4 पेज. व्याकरणचं सुद्धा तसंच करायचं आहे. हळू मी सांगत जाते तुम्हाला. त्याच्यानंतर शुद्ध लेखनाचे नियम. शुद्ध लेखनाचे नियम कुठले-कुठले आहेत आणि शुद्ध लेखनाचे कुठले नियम फक्त ह्या 6वी ते 8वीच्या बुकमध्ये आलेले आहेत. तेवढेच तुम्ही अभ्यासायचे आहेत. कुठल्याही गोष्टीचा जास्त डिटेलमध्ये अभ्यास करायचा नाही. जे तुम्हाला 6वी ते 8वीच्या बुकमध्ये जेवढे आले तेवढेच. आता तद्भव शब्द, तत्सम शब्द हे जे आहेत विद्यार्थी मित्र,
तर हे शब्द जेवढे तुम्हाला 6वी ते 8वीच्या बुक मध्ये आले त्याची तुम्ही यादी तयार करायची आहे. सामासिक शब्द, कुठल्या कुठल्या शब्दांचा विग्रह करता येईल, कुठले कुठले सामासिक शब्द आलेले आहेत, भाववाचक नाम, उभयान्वयी अवयव, विद्यार्थी नसलेले वाक्य, काळ, एकवचन अनेक वचन, स्त्रीलिंग पुल्लिंग, सामान्य रूप, म्हण, वाक्प्रचार, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, विरामचिन्हे, विभक्ती, शब्दांच्या जाती, रस, उतार्यावरील प्रश्न, जोड शब्द, व्याख्या, वृत्त, त्याचबरोबर विद्यार्थी मित्र वाक्याचे प्रकार, स्वर, स्वरादी. व्याकरणाचा जो भाग आहे, खूप व्याकरण आहे मराठीचं, आपल्याला सगळं बघायचं नाहीये. फक्त 6वी ते 8वीच्या टेक्स्ट बुक मध्ये जेवढं दिलेलं आहे तेच व्याकरण तुम्ही ह्या A4 साईज मध्ये मेन्शन करत जायचं आहे. उदाहरणार्थ आता समजा वाक्याचे प्रकार, 4 वाक्याचे प्रकार दिलेले आहेत. 4ही प्रकारांच्या व्याख्या लिहायच्या आणि त्याची उदाहरणं लिहित जायचं. जी 3 पुस्तकामध्ये वाक्य त्याची उदाहरणं म्हणून आलेत तर ती सर्व तुम्ही लिहायची आहेत. एक उतार्यावरचा उतारा येतो, त्याचे उतार्यावरून प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. कविता येत नाही, 1ली ते 5वीला कविता पण येते, इथं कविता येत नाही, फक्त उतारा येतो, हे तुम्ही लक्षात घ्या. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सर्वात प्रथम तुम्ही बुक्स तुम्ही कलेक्ट करा आणि ती बुक्स तुम्ही वाचा आणि एकदा वाचन करा आणि मग दुसऱ्यांदा तुम्ही A4 साईज वही घालायची आणि त्याच्यामध्ये 6वीचं पुस्तक घेतलंय, या पुस्तकामध्ये कुठले कुठले विद्यार्थी शब्द आल्यात सगळे लिहायचे. समानार्थी कुठले आले लिहायचे. व्याकरणाचा भाग त्याच्यामध्ये कुठला आलाय, सामाजिक शब्द आलाय तो लिहायचा. रस कोणकोणते आहेत, कुठले कुठले रस दिलेले आहेत तेवढेच लिहायचे. लक्षात येते तुमच्या? बाकीचं सगळं डीप मध्ये स्टडी इथं करायचं नाहीये. तर तुम्ही काय होतं की आपण बऱ्याच वेळेला डीप मध्ये स्टडी करायला जातो आणि मग काहीच आपल्याला होत नाही. तर तसं न करता पहिलं तुमचं टार्गेट असं तुम्ही ठेवा की मला TET पास व्हायचं आहे. ज्यावेळी तुम्ही नेक्स्ट द्याल त्यावेळी तुम्ही ते टार्गेट ठेवा की मला TET मध्ये जेवढे मी मार्क मिळवले त्याच्यापेक्षा खूप जास्त मला मार्क मिळवायचे आहेत. त्यावेळी मग तुम्ही याच्यापेक्षाही जास्त डीप मध्ये कसा अभ्यास करायचा हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. तर आता पहिलं टार्गेट तुमचं पास कसं व्हायचं. तर हे 6वी ते 8वी पुस्तकं घ्यायचे. याच्यामध्ये तुम्हाला जसं मी तुम्हाला A4 साईज वही घालायला सांगितली तशी तुम्ही घालायची आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही जर नोंद केल्या व्यवस्थित तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही. इथं आता बघा एक मी उदाहरण सांगते तुम्हाला. सगळ्यांनी नीट प्रश्न ऐका, कोणाला उत्तर देता आलं तर मला लगेच चॅट बॉक्स मध्ये द्या. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. पहिला पर्याय आहे अकर्ण विकर्ण, दुसरा पर्याय आहे अंबू सलील, तिसरा पर्याय आहे हता जिता, चौथा पर्याय आहे द्रुम आले. परत एकदा पर्याय वाचते, अकर्ण विकर्ण, दुसरा पर्याय आहे अंबू सलील, तिसरा आहे हता जिता आणि चौथा आहे द्रुम आले. कोणीतरी मगाशी सांगितलेलं आहे पर्याय 2 बरोबर आहे. पर्याय 2 इज करेक्ट आन्सर. अंबू सलील हे बरोबर उत्तर आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही तयारी करत असताना जर तुमच्याकडे 6वी ते 8वीच्या पूर्ण पुस्तकातले जर तुमच्याकडे समानार्थी शब्दांचा संच असेल तर तुम्ही त्याच्या आधारे व्यवस्थित तुम्ही अभ्यास करू शकता. आता एक मी मगाशी लेखक आणि कवीचं सांगितलं. एक प्रश्न सांगते तुम्हाला की पुरुष या नाटकाचे लेखक कोण. प्रशांत दळवी, अजित दळवी, तुषार दळवी, जयवंत दळवी. तर असे प्रश्न त्याच्यावरती विचारले जातात. पासिंग जे आहे कोणतरी प्रश्न मला तर विचारला, ओपनला 90 गुण मिळणं गरजेचं आहे आणि ओपन सोडून बाकीच्यांना 83 गुण मिळणं गरजेचं आहे. 150 मार्काचा पेपर असतो 2.5 तासाचा आणि ह्या पद्धतीने तुमचं पासिंग आहे. आणि मराठीचा पेपर 30 प्रश्न असतात. तर कमीत कमी तुम्हाला 20 ते 22 प्रश्न तुमचे बरोबर यायलाच हवेत. या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला तर सांगितलं या पद्धतीने तुम्ही केला. ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही स्थूल वाचन करणार आहात, दुसऱ्यांदा तुम्ही वही घेऊन नोट डाऊन करणार आहात, त्यावेळेला तुम्ही बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. आणि तिसऱ्यांदा ज्यावेळी तुम्ही रिव्हिजन करणार आहात त्यावेळी तुम्हाला प्रत्येक विधानातलं कळत गेलं पाहिजे.
की या विधानामध्ये कुठला शब्द समानार्थी आलेला आहे का, कुठला विरुद्धार्थी आलेला आहे का, कुठला शब्द समूहाबद्दल तो शब्द आलेला आहे का, कुठला देशी शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे का. तर ह्या पद्धतीनं तुम्ही मराठी, इंग्रजी, हिंदी ज्या तुमच्या लँग्वेज आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. इंग्रजीमध्ये जर आता आपल्या शिक्षक विद्यार्थ्यांनी उत्तर दिले लेखकाचे नाव तुम्ही आता सांगितले तर जरा बरं होईल. हा 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 एकच मिनिट. ओके ओके विसरले, सॉरी. हा त्याचा बरोबर पर्याय जो आहे तो जयवंत दळवी आहे. 4 नंबरचा जो आहे तो ऑप्शन करेक्ट आहे. पुरुष या नाटकाचे लेखक जयवंत दळवी आहेत. थँक्यू मॅम. ओके ओके. तर या पद्धतीनं हे मराठी लँग्वेज आहे. थोडंसं इंग्रजीचं प्रश्नांचं स्वरूप मी तुम्हाला सांगते. इंग्रजीचे सुद्धा बुक तुम्ही असेच कलेक्ट करायचे आहेत आणि बुक पहिला तुम्ही रीड करा. रीड केल्याशिवाय जे कठीण शब्द आहेत त्यांचे अर्थ तुम्ही समजून घ्या. सेंटेन्सचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे, कारण भाषेमध्ये जास्त फोकस जो असतो तो ग्रामर वरती असतो. ग्रॅमॅटिकली वर्ड जे असतात त्याच्यावरती जास्त फोकस दिलेला असतो. करेक्ट अल्टरनेटिव्ह, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आणि एरर, करेक्ट क्वेश्चन टॅग, मिसस्पेल्ड वर्ड, पॅसेज म्हणजे पॅसेज मराठी सारखाच इथं पण दिला जातो. क्वेश्चन आन्सर त्याच्यावरून. ट्रू फॉल्स स्टेटमेंट्स, चूज आर्टिकल्स, करेक्ट प्रिपोजिशन्स, ऑपोजिट वर्ड्स, grammatically correct sentence, odd man out, choose the correct complex, select grammatically correct sentence, त्याच्यानंतर स्पेलिंग मिस्टेक असेल ते. तर ह्या पद्धतीनं इंग्रजीचं सुद्धा तुम्हाला स्वरूप आहे. जे मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांना थोडंसं इंग्लिश कठीण जातं तर त्यांनी ती बुक वाचणं गरजेचं आहे, रीड करणं आणि समजून घेणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने हे क्वेश्चनचे स्वरूप आहेत, तर तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या. आणखी स्टडी करायला तुम्ही सुरुवात करायचं आहे. प्रश्न जे आहेत ते तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन वाचा, पण प्रश्न वाचल्यानंतर त्याचा योग्य अर्थ काढता आला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो किंवा मराठीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो आणि अर्थ लावायला त्याचा जातो. तर इंग्रजीमध्ये तशी गल्लत करून चालत नाही. तर ह्याच्यासाठी तुम्हाला परफेक्ट ग्रामर माहित असणं गरजेचं आहे. जेवढं तुम्हाला 6वी ते 8वीच्या बुक मध्ये ग्रामर दिलेलं आहे तेवढंच तुम्ही व्यवस्थित ते सगळं अभ्यास करा. जे त्याच्यावरचं स्वाध्याय आहेत किंवा जे वर्ड सगळे आलेले आहेत, इथं कुठलाही वर्ड जर विचारला, उदाहरणार्थ आता इथे मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगते बघा इंग्लिशमध्ये. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड डॅश डॅश. तर त्याचे ऑप्शन असे आहेत, ग्रोल, बज, क्रूक, ब्लीट. काय आन्सर येईल याचं? परत एकदा ऑप्शन सांगते मी. ग्रोल, बज, क्रूक, ब्लीट. बरोबर आन्सर आहे ऑप्शन 4 ब्लीट बरोबर आहे. द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड ब्लीट, करेक्ट आन्सर. तर या पद्धतीने प्रश्न येतात. जर तुम्हाला त्याचे अर्थ माहित नसतील तर तुम्ही करेक्ट आन्सरची निवडू शकणार नाही. आता एक आणखी क्वेश्चन सांगते तुम्हाला. फाइंड आउट द पार्ट ऑफ सेंटेन्स विच हॅज एन एरर. ऑप्शन ए याच्यामध्ये दिलेला आहे बघा. द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल. द यंग चाइल्ड फ्रॉम द इंटरनॅशनल स्कूल sang a व्हेरी स्वीट सॉन्ग. सेकंड सेंटेन्स. थर्ड आहे ऑन द स्टेज येस्टरडे. थर्ड. आणि फोर्थ आहे नो एरर. तर असे ABCD असे हे 4 दिलेले आहेत सेंटेन्स. तर यापैकी एरर कोणता आहे असं विचारलेलं आहे. ABCD बरोबर आहे. बी हा काय आहे? एरर आहे. sang a व्हेरी स्वीट सॉन्ग, नॉट करेक्ट सेंटेन्स. तर या पद्धतीनं हे क्वेश्चनचे स्वरूप आहेत. आणि तसा विचार करायला गेलं तर इंग्रजी सुद्धा खूप सोपं आहे. फक्त शब्दांचे अर्थ तुम्ही जाणून घ्या, वाक्याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि तुम्ही सराव करा पुस्तक वाचत असताना की ते इंग्लिश मला समजलं पाहिजे. ऑलरेडी जे इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांना ते खूप इझिली जातं, पण थोडंसं मराठी मिडियम वाल्याला थोडंसं ते अवघड जातं. तर या पद्धतीनं तुम्ही लँग्वेजचा अभ्यास करायचे. स्टेट बोर्डची बुक तुम्ही सगळ्यांनी कलेक्ट करा आणि
A4 साइज लॉंग नोटबुक तुम्ही घालायची आहे. त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी तुम्ही मेन्शन करत जायचं आहे. इतर कुठलंही बुक तुम्हाला याच्यासाठी यूज करायची गरज नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि ज्यावेळी तुम्ही मराठीचा किंवा इंग्लिशचं जे तुमचं लेसन असेल, उदाहरणार्थ ते इथे मी तुम्हाला दाखवते. आता हा जो लेसन आहे, सायकल म्हणते मी आहे ना. तर ज्यावेळी तुम्ही हा तुम्ही लेसन सगळा तुम्ही रीड करणार आहात, तर त्या लेसनच्या पाठीमागे जे सगळे दिलेले जे क्वेश्चन आन्सर आहेत, ते सगळे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. सगळेचे सगळे टोटल पूर्ण बुक हे सुरुवातीपासून इथून ते इथपर्यंत पूर्ण सगळं बुक वाचायचे आहेत आणि सगळे बुक वाचायचे आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्याशिवाय तुम्हाला त्या पाठ्यांशामध्ये कुठला अर्थ आहे, कुठल्या अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत, हे तुमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही लँग्वेजचा अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. तर विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र. तर मानसशास्त्र म्हणजे काय? मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या, त्याचा अर्थ, त्याचं स्वरूप, त्याची मर्यादा, त्याची व्याप्ती. एक जर मुद्दा घेतला तर त्याच्यामध्ये खूप अनेक मुद्दे येतात. त्यामुळे तो पूर्ण मुद्दा तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला 6वी ते 8वीचा वयोगट येतो, तो 11 ते 14 वर्ष वयोगटातील आहे. तर या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रिया कोणत्या आहेत? विशेष गरजा असणारी बालके कोणती आहेत? त्यांचे प्रकार कोणते आहेत? त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये फक्त नावं असून चालणार नाही. त्याचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे. उदाहरणार्थ भाषा प्रभुत्व, भाषा शैली, वक्तृत्व, सर्जनशीलता. तर हे जे गुण आहेत, तर त्याचा नेमका अर्थ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या अध्यापन पद्धती. तर अध्यापन पद्धतीचे उद्गाते कोण आहेत? त्याच्यानंतर त्याचा मेन अभ्यास विषय काय आहे? जसं उद्गामी पद्धतीचा अभ्यास विषय वेगळा आहे, अवगामीचा वेगळा आहे, व्याख्यान पद्धतीचा वेगळा आहे. तर या 11 ते 14 वयोगटाला कुठल्या पद्धती लागू होतात? त्याचे कुठले कुठले गुण दोष आहेत? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिल्या पाहिजे. मूल्यमापन पद्धतीमध्ये आता माझ्याजवळ प्रश्नपत्रिका आहे, तर त्याच्यावर शततमक सुद्धा विचारलेला आहे, म्हणजे टक्केवारी वगैरे. तर ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम. तर याच्यातला सर्व भाग जो आहे आणि 11 ते 14 वयोगटाशी B.Ed संबंधित जो भाग आहे, तर तो सर्व तुम्हाला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर हे तुम्ही अभ्यास करत असताना आणखी कुठले मुद्दे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे, हे मी थोडंसं तुम्हाला सांगते. जे आपले अध्ययनावर परिणाम करणारे जे मानसिक घटक आहेत, स्मरण, विस्मरण, प्रतिमा, विचार, अवबोध, कल्पना, प्रेरणा. तर हे सर्व महत्वाचे घटक आहेत. त्याच्यानंतर अध्ययनाची लक्षणं कोणती, म्हणजे त्याचा अर्थ कोणता आहे? अध्ययनाच्या लक्षणावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ज्या वेगवेगळ्या उपपत्त्या आहेत, स्किनरची उपपत्ती, थॉर्नडाईकची उपपत्ती, त्याच्यानंतर जेरॉम ब्रुनरची उपपत्ती, जीन पियाजेची उपपत्ती, ह्या ज्या सर्व अभ्यासक्रमातल्या उपपत्ती आहेत, तर त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. बहुतांशी प्रश्न हे त्याच्यावरती ऍप्लिकेशन लेवलला विचारतात, हे पण मी तुम्हाला इथे सांगते. बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, अनुवंश म्हणजे अवधानावर परिणाम करणारे कुठले कुठले घटक आहेत ते, फ्लँडरची आंतरक्रिया, संरक्षण यंत्रणा, मानसिक स्वास्थ्य, संक्रमणाच्या उपपत्ती, व्यक्तिमत्व, प्रायोगिक पद्धती, संशोधन पद्धती, ह्या ज्या पद्धती आहेत त्या, NCF 2005 ज्ञान रचनावाद, त्याच्यानंतर अध्यापन सूत्रे, अध्ययन प्रक्रियेचा अर्थ. तर असे भरपूर मुद्दे आहेत अभ्यासाला. पण मला इथं तुम्हाला बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना महत्वाची गोष्ट अशी सांगायची आहे, की तुम्ही जे वाचणार आहात ना, तुम्ही सगळे मुद्दे न वाचता निम्मे मुद्दे तरी चांगले करा तुम्ही. म्हणजे एक मुद्दा जर घेतला, उदाहरणार्थ अध्ययन म्हणजे काय? तर अध्ययन म्हणजे काय? त्याचे तत्वे कुठली आहेत, त्याची वैशिष्ट्ये कुठली आहेत, त्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनानुसार प्रकार कोणते आहेत, त्याच्यानंतर अध्ययनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत. तर हे सर्व मुद्दे, अध्ययनच्या व्याख्या ज्या आहेत त्या सगळ्या व्याख्या, तर या एका अध्ययन या शब्दामध्ये तुम्हाला एवढे सगळे मुद्दे अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे खूप ढीगभर न वाचता तुम्ही थोडं वाचा. खरं तुम्ही हे बालमानसशास्त्रातले व्यवस्थित समजून घ्या.
थोड्या उपपत्त्या करा. थॉर्नडाईकची उपपत्ती कसाही प्रश्न विचारून दे, पण ती पूर्ण उपपत्ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. स्किनरची उपपत्ती कसाही प्रश्न विचारून दे. जीन पियाजे बहुतांशी वेळा जीन पियाजेच्या उपपत्तीवरती प्रश्न विचारला जातो. आणखी एक महत्वाची गोष्ट बालमानसशास्त्राचा अभ्यास करताना की प्रश्नांची जी लांबी असते ती खूप मोठी असते. त्यामुळे तुमचा जर अभ्यास व्यवस्थित असेल तरच तुम्हाला त्या विधानांचा व्यवस्थित अर्थ तुम्हाला लागतो किंवा कमी वेळामध्ये तुमचा प्रश्न सोडवून होतो. कारण विद्यार्थी मित्र हो, इंग्रजीचा पेपर सोडवायला थोडासा वेळ लागतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांचा इंग्रजी हे विज्ञान आणि सायन्स आहे, तर विज्ञानामधले प्रश्न जे आहेत त्याच्याही पेक्षा जे गणितातले प्रश्न आहेत ते सोडवायला तुम्हाला खूप वेळ जातो आणि त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तो वेळ तुम्हाला तिथं तो तुम्ही वापरायचा आहे. आता इथे एक तुम्हाला प्रश्न देते बघा मी, तर तुम्हाला अंदाज येईल की नेमकं प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? आता निर्णायक म्हणजे काय, तर याचा अर्थ तुम्हाला आधी कळला पाहिजे. निर्णायक म्हणजे सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी इंग्लिश मध्ये याला म्हणतात. खालीलपैकी कोणते उदाहरण निर्णायक विचाराचे नाही? पहिला आहे शास्त्रज्ञ शोध लावतात. दुसरा आहे शिल्पकार वस्तुशिल्प तयार करतात. तिसरा आहे शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात. चौथा आहे शिक्षक निसर्गचित्र काढतात. तर ह्या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय असा आहे की जो सर्जनशील विचाराचा नाही, निर्णायक विचाराचा नाही? अगदी बरोबर आहे. स्वाती मॅडमने उत्तर दिलेलं आहे, लावण्य मॅडमने उत्तर दिलेलं आहे. तर पर्याय 3 शिक्षक उद्गामी पद्धतीने शिकवतात, तर हा पर्याय सर्जनशील नाही. बाकी 1, 2 आणि 4 हे सर्जनशील विचाराचे आहेत. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला सर्जनशील विचार म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. आता एक प्रश्न सांगते तुम्हाला आणखी. खाली दिलेल्या संबोधाविषयीच्या विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? पहिलं विधान, पुरेसे व स्पष्ट संबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात. दुसरा, इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडता येण्यासाठी संबोध स्पष्ट व अचूक हवेत. तिसरा, मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात. चौथा, ज्ञानग्रहणात संबोध फार महत्वाचे असतात. तर इतके मोठे मोठे हे ऑप्शन आहेत. करेक्ट आन्सर याचा आणि अयोग्य विचारलेला आहे. बहुतांशी वेळा प्रश्नामध्ये चुकीचे विधान कोणते, अयोग्य विधान कोणते, जोडी अयोग्य कोणती आहे असे प्रश्न विचारले जातात. अगदी बरोबर आहे ऑप्शन 3 जो आहे, मूळ संबोध स्पष्ट नसतील तरीही पुढचे संबोध सहजपणे स्पष्ट होतात, हे विधान संबोधाविषयी अयोग्य आहे. अगदी बरोबर आहे, उत्तर दिलेलं आहे काहींनी. तर या पद्धतीनं मानसशास्त्रातले प्रश्न असणार आहेत. तर याच्यासाठी अभ्यास कुठला करायचा आहे, तर याच्यासाठी 3 बुक्स आहेत माझी स्वतःचीच. पहिलं म्हणजे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण, दुसरं आहे अध्ययन आणि तिसरं आहे अध्यापन. तर याविषयीची माहिती आपण पुढे जाऊन नंतर बघू. आता आपण चौथा सेक्शन पाहूया की सायन्स आणि मॅथ्सचा जर ग्रुप कोणाचा असेल तर त्यांनी कसा अभ्यास करायचा आणि सोशल स्टडीज असेल तर त्यांनी कसा अभ्यास करायचा आहे. विद्यार्थी मित्र हो, ज्यांचा सायन्स आणि मॅथ्स आहे तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा 6वी ते 8वीची जी टेक्स्ट बुक आहे तर ती सगळ्यांनी कलेक्ट करायची आहेत स्टेट बोर्डची. आता इथं विद्यार्थी मित्र हे 6वीचं मराठीचं बुक आहे, 7वीचं 8वीचं कॉलेजमध्ये आहे माझ्याकडे, इथं घरी नाहीये. तर या पद्धतीने ही बुक तुम्ही वापरायची आहेत. याच्यामध्ये जी सर्व गणित दिलेली आहेत तर ती सगळी तुम्ही सोडवायची आहेत. एकदा सोडून हे बुक तुमचं प्रत्येक बुक तुमचं 3-3 वेळा एक्झाम्पल सोडवून झालं पाहिजे. कारण ह्याच्यातलीच उदाहरणं तुम्हाला परीक्षेला येतात. जर तुम्ही गणितातली उदाहरणं सगळी बघितली तर या टेक्स्ट बुक सोडून जी तुमची 6वी 7वी आणि 8वीची जी टेक्स्ट बुक आहेत
ती सोडून बाहेरची येत नाही. शक्यतो तुम्हाला एखाद दुसरा प्रश्न पुढचा जो 9वी-10वीचा वर्ग आहे त्याच्यातला येतो. पण आपलं टार्गेट आउट ऑफ 30 नाहीये. मराठी गणितामध्ये 30 पैकी 30 प्रश्न बरोबर येणे हे आता टार्गेट नाहीये आपलं. आपलं टार्गेट काय आहे की टीईटी उत्तीर्ण होणं. कुणीकडून मला 90 मार्क मिळावेत, कुणीकडून मला 83 मार्क मिळावेत. तर ह्या दृष्टिकोनातून मी तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून सांगते की ज्यांचा गणित विषय आहे त्यांनी 6वी ते 8वी गणिताची टेक्स्ट बुक घ्यायची आहेत. याच्यासाठी सुद्धा तुम्ही एक A4 साइज वही घाला. जे सगळे महत्वाचे सूत्र, नियम, तत्व जे काय असेल तर ते त्याच्यामध्ये तुम्ही गणिताला घालायचं आहे. गणिताचं नमूद करून ठेवायचं आहे. विज्ञानसाठी नाही. विज्ञानला वही घालायची गरज नाही. फक्त मी गणिताला सांगते. आता इथं बघा जो भाग आहे गणिताच्या पुस्तकामध्ये भूमितीतील मूलभूत संबोध, कोन, पूर्णांक संख्या, अपूर्णांकावरील क्रिया, दशांश अपूर्णांक, स्तंभालेख, सममिती, विभाज्यता, मसावी लसावी, समीकरणे, गुणोत्तर प्रमाण, शेकडेवारी, नफा तोटा, बँक व सरळ व्याज, त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म, चौकोन, भौमितिक रचना, त्रिमितीय आकार. तर हा जो सगळा पाठ्यक्रम आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आणि तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली तर याच्यावरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत की आपण जर व्यवस्थित ते थोडस स्टडी केलं तर ते आपल्याला लगेच लक्षात येतं. गणिताच्या मध्ये अभ्यास करत असताना तुमचा जितका सराव असेल तितक्या लवकर तुम्ही उत्तर सोडवू शकता. कारण एक तर तुमची परीक्षेच्या वेळेला तुम्ही सर्वजण थोडस टेन्शन मध्ये असता. तर हे मी तुम्हाला सांगते की तुम्ही कुठल्याही पद्धतीचं टेन्शन घेऊ नका. परीक्षेच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला कुठलाही गणिताचा प्रश्न असू दे किंवा कुठलाही प्रश्न असू दे तर तो सोडवत असताना तुम्ही टेन्शन न घेता व्यवस्थित टाइम मॅनेजमेंट करून तुम्ही ते प्रश्न सोडवायचे आहेत. आता इथे एक मी तुम्हाला उदाहरण म्हणून प्रश्न देणार आहे. तुम्हाला कोणाला तो सोडवता येते का पहा. पेन आहे का तुमच्याकडे बघा. ठीक आहे, पेन नसला तरी चालेल. असं एक उदाहरण सांगते तुम्हाला. खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही. खालीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी नाही. 195, 119, 168, 161, 171, 172 आणि 187, 153. तर असा हा प्रश्न आहे. कुणाला बघा सोडवता येते का उत्तर. आणि ज्यांना माझ्या चॅनेलचा जो माझा टीईटीचा ग्रुप आहे तर त्यांनी नंबर लिहून घ्या. 820 884 1227 हा माझा नंबर आहे. याच्या व्हॉट्सअपला तुम्ही मला रिक्वेस्ट सेंड करा आणि मला टीईटी ग्रुपला ऍड करा म्हणून सांगा. समूळ संख्यांची जोडी. तर या पद्धतीने तो आहे. तर असे प्रश्न जे येतात तर काही प्रश्नांना वेळ लागत नाही परंतु काही प्रश्नांना वेळ लागतो. तर हे तुम्ही सोडवत असताना जर तुमचा सराव असेल व्यवस्थित तरच तुम्ही ते काय करू शकता पटकन आणि कमी वेळेमध्ये सोडवू शकता. आणि जर तुमचा सराव नसेल तर त्याच्यासाठी मग तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो. म्हणून गणिताचा सराव करा. काठी पेन्सिल घ्या. तुम्ही स्वतःला मी 6वीच्या पुस्तकातली गणित कशी सोडवू तर या पद्धतीने स्वतःला तुम्ही कमी लेखू नका आणि तुम्ही काय करा कमी लेखू नका. तुम्ही गणित सोडवत राहा. जितकी तुम्ही गणित जास्त सोडवाल तितके तुम्हाला गणिताला नक्की चांगले मार्क भेटणार आहेत. कारण गणित हा विषय असा आहे की तो प्रॅक्टिस शिवाय तुम्हाला सोडवता येत नाही. परीक्षेच्या वेळेला एक्झाम्पल बघितल्यानंतर कुठल्याही पद्धतीने गोंधळून न जाता शांतपणे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे किंवा कुठलाही प्रश्न असू दे. तुम्ही कुठलंही टेन्शन न घेता व्यवस्थित शांतपणे सोडवा.
मी एक्झाम मध्ये नाही, मी माझ्या घरीच आहे असं बसून रिलॅक्स मध्ये बसून दिलेल्या वेळेमध्ये ते सोडवायचं आहे. परीक्षेच्या अगोदर सुद्धा तुम्ही क्वेश्चन पेपर 2.5 तासामध्ये सोडवण्याची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही थोडीशी करायची आहे, म्हणजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट येतं. कारण जनरली 99% विद्यार्थ्यांना लक्षात असं येतं की परीक्षेच्या वेळी गणिताचा पेपर सोडवताना खूप वेळ जातो आणि मग त्यामुळे इतर प्रश्न सुद्धा राहण्याची शक्यता असते. तर माझं असं सजेशन आहे की तुम्ही सर्व प्रश्न अगोदर सोडवा आणि ज्यांची गणित हा विषय आहे त्यांनी गणिताचे प्रश्न नंतर सगळ्यात शेवटी सोडवायला घ्या. तर हे झालं गणिताचं. आता विज्ञानाचं काय करायचं आहे? तर विज्ञानाचं सुद्धा तुम्ही काय करायचं आहे, या पद्धतीने तुमची टेक्स्ट बुक तुम्ही गोळा करायचे आहेत. हे 6वीचं विज्ञानाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर प्लीज आत्ता कोणीही मेसेज पाठवू नका. प्लीज आत्ता कोणीही मेसेज पाठवू नका. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सगळ्यांना, वेबिनार मध्ये जे आता आहेत त्यांनी कुणीही मेसेज पाठवू नका. नंबर नोट डाऊन करा. संध्याकाळी तुम्ही मला मेसेज पाठवा. सगळ्यांना माझी रिक्वेस्ट आहे, कुणीही मेसेज पाठवू नका. आणि मी उद्याच तुम्हाला सगळ्यांना जॉईन करून घेईन. आता फक्त नंबर लिहून ठेवा, संध्याकाळी निवांत मेसेज पाठवा, मी उद्या तुम्हाला जॉईन करेन. हे इयत्ता 6वीचं विज्ञानाचं बुक आहे. हे इयत्ता 7वीचं विज्ञानाचं बुक आहे. हे 8वीचं विज्ञानाचं बुक आहे. तर या पद्धतीने तुम्ही विज्ञानाची बुक घ्यायची आहे आणि या बुक मध्ये तुम्ही काय करायचं आहे की वाचत जायचं आहे. उदाहरणार्थ आता हे मी अभ्यास केलेलं तुम्हाला मी इथं आता दाखवते बघा, की तुमच्या लक्षात येईल की अभ्यास कसा करायचा आहे. जसं मी मराठीला इंग्रजीला वही घाला म्हणून सांगितलं, गणिताला वही घाला म्हणून सांगितलं, पण मी विज्ञानाला वही घालू नका म्हणून सांगितलेलं आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. ज्यावेळी तुम्ही विज्ञानाचा वाचन करायला सुरुवात करणार आहात त्यावेळेला मी इथं तुम्हाला दाखवते की ज्यावेळी तुम्ही वाचन कराल त्यावेळी तुमच्या हातामध्ये 2 पेन घ्या. एक रेड कलरचा आणि एक ग्रीन कलरचा पेन घ्यायचा आहे. जे तुम्हाला ज्या विधानावरती प्रश्न येईल असं वाटतंय तुम्हाला, कारण ज्यावेळी तुम्ही अभ्यास करणार आहात त्यावेळी कंपल्सरी तुमच्याजवळ क्वेश्चन पेपर बंच असणं गरजेचं आहे. कारण हा एक युनिट तुम्ही वाचून झाला की याच्यावरती कुठले प्रश्न विचारलेत हे तुम्हाला नक्की कळणं गरजेचं आहे. तर प्रश्नाचं स्वरूप कळालं तर तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला एक उत्तम प्रकारची दिशा मिळते. त्यामुळे तुम्ही वाचत असताना 2 पेन जवळ ठेवायचे. सुरुवातीला सगळ्यात फक्त तुम्ही वाचा, काही लक्ष देऊ नका, वाचा. हे 6वीचं बुक आहे. हे 6वीचं बुक आहे. त्याच्यामध्ये नेमकं काय दिलं हे फक्त वाचा. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा तुम्ही अभ्यास करायला जाल त्यावेळी तुम्ही 2 पेन घ्यायचे. रेड पेननं काय करायचं आहे की जे तुम्हाला अवघड वाटते एखादी कन्सेप्ट त्याच्या खाली अंडरलाईन करायची, ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा शब्दाखाली, आणि ग्रीननं ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो आणि जे सोपं आहे त्याच्यावरती तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. इथं जर तुम्हाला बघितलं तर मी इथं जलावरण आणि शिलावरण याला अंडरलाईन केलेले आहे. त्याच्यानंतर पलीकडे बघा इथं हे जर पेज तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल तर याच्यावरती बघा मी कुठं कुठं अंडरलाईन केलेली आहे. तपांबरला अंडरलाईन केलेली आहे. त्याचबरोबर बाह्यांबरला केलेली आहे. पाण्याची वाफ, दलांबर आणि स्थितांबर याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्याचं प्रमाण आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. याच्यावरती आधारितच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात. पास होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कमीत कमी 6वी, 7वी आणि 8वीचं विज्ञानचं बुक केलं तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला इतर बुक वापरायची गरज नाही. जास्त तुम्हाला मार्क पाडायचे असतील तर काय करायचं हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही पुस्तक वापरायचं आहे. कुठलंही पेज हे मी स्वतः वाचन केलेलं आहे. तर याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक पेजवरती मी इथं काय केलेलं आहे, टिक केलेली आहे की जे मला सोपं वाटते, जे मला अवघड आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सायन्स आणि मॅथ्स तर यांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. या पद्धतीने सायन्स मॅथ्सचा अभ्यास करणार. आता तुम्हाला मी सोशल स्टडीज मध्ये तुम्हाला इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल या 3 विषयांचा अभ्यास करायचा आहे. इतिहास आणि नागरिकशास्त्र यांच्यावरती तुम्हाला 30 प्रश्न विचारतात आणि भूगोलावरती तुम्हाला 30 प्रश्न विचारतात. सेम पॅटर्न आपला असा आहे की याच्यासाठी तुम्ही स्टेट बोर्डची 6वी ते 8वीची भूगोलाची पुस्तकं आणि इतिहासाची पुस्तकं घ्यायची आहेत. आता इथं मी तुम्हाला काही प्रश्न पण दाखवणार आहे.
हे 6वीचं इतिहासाचं पुस्तक आहे करंटचं आता. त्याच्यानंतर हे 7वीचं आहे आणि हे 8वीचं आहे. तर ही पुस्तकं तुम्ही या पद्धतीनं कलेक्ट करायची आहेत आणि याचं तुम्ही काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि अभ्यास करत असताना तुम्ही काय करायचं आहे, मगाशी मी विज्ञानला सांगितलं तसंच ग्रीन आणि रेड 2 पेन घ्यायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक फक्त वाचून काढायचं आहे. काहीही खानाखुणा करायच्या नाहीत. ह्याच्यामध्ये काय आहे, इयत्ता 6वी इतिहास व नागरिकशास्त्र काय आहे याच्यामध्ये, तर हे फक्त तुम्ही पाहायचं आहे. ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा वाचायला जाल, त्यावेळी तुमच्याजवळ 2 पेन आणि तुमच्याजवळ क्वेश्चन पेपर असणार आहे. तर पहिला तुम्ही ज्यावेळी युनिट उघडाल, उदाहरणार्थ आता समजा याच्यामध्ये पहिला युनिट आहे भारतीय उपखंड आणि इतिहास. तर हा युनिट तुम्ही वाचायचा. याच्यावरती आधारित कुठला प्रश्न आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेत विचारलेला आहे, तर त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग तुम्ही इथं टिक करायचे आहे, की कुठला शब्द महत्वाचा वाटतो, कुठलं विधान मला महत्वाचं वाटतं, की ज्याच्यावरती मला प्रश्न येतील. आता इथं जर तुम्ही बघितलं तर स्थळ, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत. तर इथं मी त्याला काय केली आहे, अंडरलाईन केलेली आहे. तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, की व्यवस्थित अभ्यास करू शकता. आता इथे एक प्रश्न मी तुम्हाला विद्यार्थी मित्र दाखवणार आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा या 6वीच्या पुस्तकामध्ये कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. प्रश्न सगळ्यांनी नीट ऐका. उत्तर कुणाला आलं तरी पण मला तुम्ही सगळ्यांनी सांगा. दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष या राजामध्ये काय साम्य आहे? हे सर्वजण चोख घराण्यातील आहेत. हे सर्वजण चालुक्य घराण्यातील आहेत. हे सर्वजण राष्ट्रकूट घराण्यातील आहेत. हे सर्वजण पाल घराण्यातील आहेत. कोणती गोष्ट याच्यामध्ये साम्य आहे? ओके ओके, स्मिता मॅमने आन्सर दिलेला आहे, वीणा मॅमने आन्सर दिलेला आहे. ऑप्शन 3 व्हेरी नाईस, खूप छान. तर या पद्धतीनं तिसरा हा ऑप्शन बरोबर आहे, की दंतीदुर्ग, पहिला कृष्ण, तिसरा गोविंद, अमोघ वर्ष. तर हे जे आहे ते सर्व राष्ट्रकूट घराण्यातील काय आहेत, राजे आहेत. आता हे जे 6वीचं पुस्तक आहे याच्यामध्ये पेज नंबर 46 तुमच्याजवळ बुक असेल तर तुम्ही हे बुक बघू शकता. इथं हे राष्ट्रकूट घराणे दिलेलं आहे आणि इथं काय केलेलं आहे, की इथं दिले दंतीदुर्ग, परत त्याच्यानंतर कृष्ण राजा पहिला काय, तर ह्या 2 राजांची नावं आलेत. पुढे जे आहेत तिसरा गोविंद किंवा अमोघ वर्ष ते इथं आलेलं नाही, पण ह्या दोन्हीवरून आपण तर्क लावू शकतो की हे नेमकं कोणत्या घराण्यामध्ये आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करायचा आहे. हे विद्यार्थी मित्र तुम्ही लक्षात घ्या. इथं इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी तुम्ही अभ्यास करताय त्यावेळी काही वेळेला सूत्रबद्धपणा दिसून येत नाही, म्हणजे विसंगती थोडी थोडी दिसते मध्ये आधी गॅपमध्ये. उदाहरणार्थ आता बौद्ध परिषद, तर कुठल्या तरी पहिल्या युनिट दुसऱ्या युनिट मध्ये येईल की बौद्ध परिषद दुसरी अमुक या ठिकाणी झाली, कुठेतरी 7व्या याच्यामध्ये येईल की बौद्ध परिषद पहिली बौद्ध परिषद अमुक या ठिकाणी झाली, असं थोडस होऊ शकतं. तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही इथं तयार करायचं. आता माझं हे पुस्तक जर मी अभ्यास केलेला तुम्हाला दिसत असेल तर इथं मी रेड पेननं काय केलेलं आहे, चार्ट तयार केलेला आहे. काय चार्ट तयार केलाय बघा. आता सातवाहन मध्ये संस्थापक कोण आहेत, राजा सिमुक, परत गौतमीपुत्र सातकर्णी, नंतर हाल गाथा सप्तमी यांचे त्यांनी लिहिलेले आहे. नंतर वाकाटक, विंध्य शक्ती पहिला प्रवरसेन, दुसरा प्रवरसेन, त्यांनी सेतुबंध हा ग्रंथ लिहिलेला आहे. परत कालिदासाचं मेघदूत. परत जे घराणं आहे ते चालुक्य, आणि चालुक्य घराण्यामध्ये पहिला पुलकेशी, दुसरा पुलकेशी. परत जे घराणे घेतले ते पल्लव. पल्लव मध्ये कांचीपुरम तमिळनाडू मध्ये आहे आणि राजा महेंद्रवर्मा हा आहे, नरसिंहवर्मन हा आहे. आणि मग राष्ट्रकूट घराणे, राष्ट्रकूट मध्ये दंतीदुर्ग, कृष्ण राजा पहिला आणि वेरूळचं कैलास मंदिर. तर ह्या पद्धतीनं ह्या युनिटच्या खाली जी मोकळी जागा आहे तर इथं पेन्सिलनं तुम्ही आराखडा तयार करा. शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना सुद्धा तुम्ही याच पद्धतीने आराखडा तयार करा. भारतीय आपला आधुनिक स्वातंत्र्य युद्धाचा तुम्ही अभ्यास करत असताना या पद्धतीनेच त्या युनिटमध्ये ज्या सनावल्याप्रमाणे घटना दिलेत तर त्यात तुम्ही त्या युनिटच्या खाली तुम्ही काय करा, तयार करा. पेन्सिलनं तयार करा किंवा रेड पेननं तयार करा
आणि जे सगळे क्वेश्चन दिले ते सगळे तुम्ही सोडवा. इतिहास असू दे, भूगोल असू दे, विज्ञान असू दे, मराठी असू दे, हिंदी असू दे, इंग्रजी असू दे. तर मी तुम्हाला भूगोल असू दे, तुम्हाला मी पुन्हा सांगते की हे पहिलं जे मुखपृष्ठ आहे, इथून ते शेवटच्या पेज पर्यंत तुम्ही अभ्यास करायचा आहे त्याचा. कसाही प्रश्न तुम्हाला त्याच्यावरती विचारला जाऊ शकतो. काय की नकाशा आहे, नकाशावरती प्रश्न भूगोलामध्ये विचारतात. तर इथं काय महाराष्ट्राचा अभ्यास दिलेला नाहीये, पण त्या नकाशात दिले ना सगळं. त्यामुळे तो नकाशा तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही कुठलाही जो स्वाध्याय आहे प्रत्येक युनिटवरचा, तो स्वाध्याय तुम्ही इथं सोडवणं गरजेचं आहे. महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला माहित आहे का, तुम्हाला या पद्धतीने माहिती दिलेली आहे. विज्ञानामध्ये आहे, भूगोलामध्ये आहे, इतिहासामध्ये आहे. हे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्ही सुरुवातीपासून मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत सगळं वाचायचं आहे. कुठला प्रश्न कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यातल्या शब्दावरती कसा विचारला जाईल हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे आपण अभ्यास करायचा आहे. आणि इथं तुम्हाला मी ज्या आता सगळ्या ज्या स्ट्रॅटेजी सांगत आहे ते तुम्हाला पास होण्याच्या दृष्टिकोनातून सांगत आहे. उत्तम गुण कसे मिळवायचे ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. तर 6वी 7वी आणि 8वीचं इतिहासाचं पुस्तक जे आहे ते तुम्ही काय करायचंय, तोंडपाठ पुस्तक तुमचं झालं पाहिजे. कुणी कुठला ग्रंथ लिहिला आहे, कुठल्या घराण्यामध्ये कुठले राजे झाले, आणि नागरिकशास्त्रामध्ये इतिहासामध्ये नागरिकशास्त्र पण आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना मी तुम्हाला इथे एक सल्ला नक्की देईन की नागरिकशास्त्र जे तुमच्या 6वी 7वी आणि 8वीच्या बुकमध्ये जे तुम्हाला आले ते नागरिकशास्त्र व्यवस्थित तुम्ही अभ्यास कराच. त्याचबरोबर तुम्ही पुढच्या ज्या येत आहेत 9वी 10वीच्या त्याचं सुद्धा नागरिकशास्त्र तुम्ही त्या पुस्तकातलं थोडंसं बघा. उदाहरणार्थ आता समजा लोकसभा आहे, तर लोकसभेला जो सदस्य निवडणुकीला उभारतो, तर त्याच्यासाठी नेमकी काय काय पात्रता लागते, तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. किंवा निवडणुकीला जो मतदार म्हणून मत करणार आहे त्याचं वय किती असलं पाहिजे, त्याचा तो रहिवासी कुठला असला पाहिजे. तर या सुद्धा गोष्टी तुम्हाला बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळे नागरिकशास्त्राचा मात्र तुम्ही अभ्यास करत असताना 9वी 10वीचं पुस्तक तुम्ही वाचणं नक्की गरजेचं आहे, हे मी तुम्हाला सांगते. आता इथं एक प्रश्न दिलाय बघा विद्यार्थी मित्र नागरिकशास्त्राचा, की प्रश्न वाचते ऑप्शन तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि कोणतं करेक्ट आन्सर आहे ते पण मला तुम्ही सगळ्यांनी सांगा. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील टिंबटिंब शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरा मिळते नाही, म्हणजे मिळत नाही. पर्याय बघा, गणराज्य, सार्वभौम, स्वातंत्र्य, न्याय. तर या पद्धतीने पर्याय आहेत. कोणता पर्याय बरोबर आहे मला तुम्ही सगळ्यांनी सांगा. ओके ओके, काही विद्यार्थी सांगायला लागलेले आहेत. अगदी बरोबर आहे, गणराज्य हा पहिला पर्याय बरोबर आहे. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते वंश परंपरा पद मिळत नाही. आता हे 7वीचं पुस्तक आहे. 7वीच्या पुस्तकामध्ये इथं पेज नंबर 69, तर इथं तो सेम अर्थ इथं व्यवस्थित दिलेला आहे. गणराज्य, गणराज्याचा अर्थ गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून दिली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंश परंपरेने येत नाही. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे ह्या पद्धतीने पुस्तकातले सुद्धा प्रश्न आहेत, परंतु काही जे प्रश्न आहेत त्याचा मी थोडासा अभ्यास केला. आता उदाहरणार्थ भारताच्या संविधानात टिंबटिंब भाषा नोंदवल्या जातात असा एक प्रश्न आहे. पर्याय असे आहेत 21, 22, 23, 24. तर हा जो आहे तर तो माझ्या माहितीप्रमाणे 6वी 7वी 8वीच्या याच्यामध्ये आलेला नाहीये. जे आता विद्यार्थी एमपीसीचा अभ्यास करतात ते लगेच उत्तर देणार. 22 बरोबर आहे, पर्याय 2 बरोबर आहे, 22 भाषा. तर या पद्धतीनं काही प्रश्न जे आहेत ते पाठ्यपुस्तकामध्ये नाहीयेत. आणखी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. प्रश्न नीट ऐका, म्हणजे तुम्हाला ऍप्लिकेशन लेवलचा नागरिकशास्त्रावरचा प्रश्न कसा विचारला जातो हे तुमच्या लक्षात येईल. रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकामध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का?
या संदर्भातील विधानाचा योग्य पर्याय निवडा. आता विधान अ आहे, होय, उभा राहू शकतो. विधान ब आहे, नाही, उभा राहू शकत नाही. विधान क आहे, उत्तर देण्यास माहिती अपूर्ण. आता याच्यामध्ये पर्याय असे आहेत, विधान अ बरोबर, विधान ब बरोबर, विधान क बरोबर आणि सर्व विधाने चूक, असे 4 पर्याय आहेत. कुठला पर्याय बरोबर येईल? बऱ्याच जणांनी हे सॉरी ऑप्शन 1 बरोबर येईल असं दिलेलं आहे. एकाने कोणीतरी ऑप्शन 3 दिलेला आहे. पूजानी दिलेला आहे ऑप्शन 3. संगपाळनी दिलेला आहे ऑप्शन 3. येस 3. करेक्ट आन्सर 3 आहे. विधान क बरोबर आहे. याच्यामधलं उत्तर देण्यास माहिती अपूर्ण. कारण जर तुम्ही डीप मध्ये त्याचा स्टडी जर केला तर रोहनने 2016 मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत. तो निवडणुकीला उभा राहू शकतो का असे विचारले, पण बाकीची त्याच्यासाठी जे पात्रता आहे ती आहे का नाही हे आपल्याला माहित नाहीये. तो भारताचा रहिवासी आहे का, तो कुठला रहिवासी आहे, आणखी काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तर या पद्धतीनं तुम्हाला त्या नागरिक शास्त्रामधला जे मुद्दे आहेत तर त्याचा अर्थ व्यवस्थित लक्षात आला, म्हणजे कन्सेप्ट तुम्ही थोडस आणखी क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे 6वी 7वी 8वीच नागरिकशास्त्र हा जो भाग आहे एवढाच पुरेसा आहे असं मला वाटत नाही. म्हणून तुम्ही 9वी 10वी सुद्धा थोडस बघा. इथं आणखी एक छोटासा प्रश्न तुम्हाला मी सांगते की खालील विधानापैकी चूक विधान ओळखा. बहुतांशी प्रश्न मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पुन्हा एकदा आठवण करून देते. चूक विधान कोणते, अयोग्य विधान कोणते, विसंगत पर्याय कोणता, चुकीचा पर्याय कोणता, कोणती जोडी अयोग्य आहे, अशा पद्धतीचे भरपूर प्रश्न विचारतात. त्यामुळे तुम्ही गोंधळून न जाता, आपल्याला सवय असते की पर्याय दिले की त्याच्यातला करेक्ट आन्सर आपल्याला निवडायला जातो. अयोग्य आन्सर निवडायला आपल्याला लगेच लक्षात येत नाही. म्हणून क्वेश्चन पेपर जवळ ठेवायचे. क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिले की मग तुमच्या प्रश्नांचा पण सराव आपोआप होत जातो. बघा आता खालील विधानापैकी चूक विधान ओळखा. राष्ट्रपती 3ही सेना दलांचे सरसेनापती असतात. पहिला, राजदूत मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. राष्ट्रपतींनी काढलेला वटहुकूम कायद्यासारखाच असतो. चौथा, राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. कोणता पर्याय अयोग्य आहे, चूक आहे? वर्षा मॅडम, पूनम मॅडम, पर्याय 4 दिलेला आहे. ओके, 4 अगदी बरोबर आहे. तर 4 हा पर्याय इथे काय आहे, चूक आहे. राष्ट्रपतींच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. तर हे विधान काय आहे, अयोग्य आहे. तर या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करायचा आहे इतिहासाचा, नागरिकशास्त्राचा. आता थोडस मी तुम्हाला भूगोलाचं सांगते. भूगोलाची सुद्धा मॅम आपण जरा आवर्त घेऊया. 5:15 झालेले आहेत ओके ऑलरेडी. ओके 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 ठीक आहे, थँक्यू. तर 6वी 7वी आणि 8वीचं भूगोलाचं पुस्तक तुम्ही या पद्धतीने करायचं आहे. जसं मी तुम्हाला इतिहासाचं सांगितलं तसंच तुम्ही सुरुवातीपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचत जायचं आहे. आणि तुम्ही वाचत असताना जे शब्द तुम्हाला महत्वाचे वाटतायत, जी विधानं तुम्हाला महत्वाची वाटतायत त्याला तुम्ही अंडरलाईन करायचे आहे. 2 पेन तुम्ही घ्यायचे आहेत आणि त्या युनिटच्या खाली, जसं इथं मी थोडक्यात तुम्हाला आता सांगते, वेळेचा आपला प्रॉब्लेम आहे. एक प्रश्न सांगते तुम्हाला बघा. टिंब अंश रेखा वृत्तातील वेळ ही जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. 1 2 3 0 बरोबर पर्याय कोणी सांगू शकेल का मला? 0 अगदी बरोबर आहे स्वाती मॅडम. बघा हे 6वीचं पुस्तक आहे, पेज नंबर 13 पेज आहे आणि इथं ऑलरेडी दिलेलं आहे त्याचं उत्तर की 0 अंश रेखावृत्त जे आहे ते आपण ते या पद्धतीनं त्याचं उत्तर आहे. तर या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि त्या युनिटच्या शेवटी जी जागा रिकामी राहिलेली आहे तर त्याच्यामध्ये त्या युनिटचं जे महत्वाचं सगळं आहे, उदाहरणार्थ तिथं तुम्हाला एखादा चार्ट बनवता आला, जसं इतिहासामध्ये आपण करणार आहे तसंच तिथं सुद्धा तुम्ही तयार करा.
खडकांचे कुठले कुठले प्रकार आहेत, तर त्या प्रकाराचं नाव आणि त्याचं उदाहरण पुढं आणि सगळे स्वाध्यायाचे प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. तर या पद्धतीने मी सर्व विषयांचा अभ्यास तुम्ही कशा पद्धतीनं करायचा आहे हे मी तुम्हाला तर सगळ्यांना सांगितलेलं आहे. थँक्यू सगळ्यांनी माझं शांतपणे ऐकून घेतलं आणि डॉक्टर नयन सर, शिल्पा मॅडम, अभिषेक सर आणि आपलं फाउंडेशन या सर्वांची मी मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी मला तिसऱ्यांदा ही संधी दिली. आणखी आजचे आपले जे वेबिनारला उपस्थित सर्व मान्यवर आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. परत एकदा मी माझा मोबाईल नंबर सांगते, 820 884 1227 हा नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणीही कॉल करू नका, फक्त मेसेज सेंड करा. आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे डॉक्टर उर्मिला पाटील ऑफिशियल. या चॅनल वरती तुम्ही सगळ्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. टीईटीचा संपूर्ण गायडन्स मी याच्यावरती देणार आहे. तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानते आणि शिल्पा मॅडमना मी सांगते की माझं स्पीच संपलेलं आहे. ओके थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मॅम आपल्या टीचर फोरम ऍप वरती पण मार्गदर्शन करणार आहेत. अभिषेक सर, प्लीज स्टॉप युअर पीपीटी सो आय कॅन शेअर दॅट ऍप. म्हणजे मी ऍप शेअर करते. येस मॅम. येस मॅम. शिल्पा मॅडम Yes, फक्त ma'am. 1-2च मिनिटं आपण ती पुस्तकांची स्लाइड हा नाही मी आता ते पुस्तकांची स्लाइड ऍप वर दाखवते. दाखवा. हा दाखव. फक्त त्याच्या अगोदर स्टुडंटना सांगा की हे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी ही मॅडमची 3 बुक आहेत आणि ती तुम्हाला या पद्धतीनं विकत घेता येतील. हो. तर हा, आता चालेल. मी आपली पुस्तकं जी आपण लिहिलेली आहेत 3 पुस्तकं त्याबद्दल आपण बोलत आहोत. ती आपण टीचर फोरम ऍप मार्फत घेणार आहोत. मी आता शेअर करते की आपण हे प्ले स्टोअर वरती विकत घेऊ शकतात. होप यू कॅन सी. अभिषेक सर, स्क्रीन दिसत आहे? येस मॅम, दिसते. ओके. सो आपण असं हे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे. त्याच्यामुळे हे टीचर टॉक असं ऍप आहे, त्याचं चिन्ह असं आहे. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना मेल थ्रू पण आम्ही प्ले स्टोअर वरची लिंक आम्ही पाठवणार आहोत. टीचर फोरम ऍप आपण डाउनलोड केलं का आपल्याला साइन इन करावं लागतं. मी ऑलरेडी साइन इन केलेलं आहे म्हणून माझं इथं लॉग इन दिसत आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे लॉग इन करायची सुद्धा. तुम्हाला तुमचं नाव, फोन नंबरनी लॉग इन करायचं आहे. पिन विचारलं तर तुम्ही साधं 1 2 3 4 5 6 सुद्धा ठेवू शकता. त्यामध्ये एवढं अवघड काही नाही. एकदा रजिस्टर झालं की इथं व्हेरियस प्लॅटफॉर्म्स आहेत. आपले डिस्कशन्स होतात, ओपिनियन पोल टीचर्स घेतात. एखाद्या टीचरने काही ओपिनियन मांडलं तर आपण आपली प्रतिक्रिया नक्की द्या याच्यावरती. डिस्कशन फॉरम असतं, याच्यावरतीच आपण टीईटीचे प्रश्नोत्तर, तुम्हाला काही मार्गदर्शन हवे असेल तर ऑलरेडी पेपर 1 पेपर 2 साठी अभिषेक सर परत एकदा क्वेश्चन डिस्कशन फॉरम उद्या किंवा आज संध्याकाळीच बनवून ठेवते. तिथे तुम्ही तुमची क्वेरीज विचारू शकता. मॅम ऑलरेडी बनवलंय. खाली खालती किया ना, दिसेल त्याला. लास्ट ओके. मध्ये. ओके, ऑलरेडी. हा, Queries. क्वेरीज मध्ये. तर आपण तिथे जाऊन उर्मिला मॅम तिथे आन्सर्स करणार आपल्याला प्रत्येक याच्या क्वेश्चन्स वरती. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही आपले क्वेश्चन्स तिथे पण पुटअप करू शकता. 1 मिनिट. सो आपल्याला पुस्तकं कुठं विकत घ्यायची आहे तर न्यूज फीड, इव्हेंट्स, ओपिनियन पोल, डिस्कशन फोरम, जॉब पोस्टिंग, ऑफर्स फॉर टीचर्स. ऑफर्स फॉर टीचर्सला क्लिक केलं की आपल्याला ही कालच पुस्तकं अपलोड केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यात वरती आहेत. नाहीतर आपल्याला विविध गोष्टी अमेझॉन सारखी याच्यावर उपलब्ध आहेत आणि टीचर कन्सेशन मध्ये मिळतात. आपण त्याच्यावरती पण क्लिक करून ते मागू शकतात. आपली ही जी 3 पुस्तकं आहेत, पहिले पुस्तक आहे असेसमेंट फॉर लर्निंग. याच्यामध्ये मॅडमने स्वतः 2 वर्षाचा खूप मेहनत घेऊन स्वतः क्वेश्चन्स तयार केले, त्याने आन्सर्स दिलेली आहेत. त्याच्यामुळे हे खूपच छान पुस्तक तयार झालेलं आहे. टीचिंग अँड लर्निंग हे टीईटी साठी नाही, कोणत्याही तुमच्या परीक्षा जे येणाऱ्या परीक्षा आहे, पीएचडी साठी असो, पीईटी साठी असो, त्यासाठी स्कॉलरशिप साठी असो, तुम्हाला मुलांना मार्गदर्शन करायचं आहे, म्हणजे टीईटी साठी तर खूप फायदेशीर आहेत. पण हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाकडे असावं, ही 3 पुस्तकं. त्यामुळे नक्की तुम्ही हे पुस्तकं घ्या. जरी याचं नाव बीएड अध्यापन असेल तरीही हे कोणत्याही एक्झामला
तुम्हाला मदत करणार आहे. BEd अध्ययन लर्निंग अँड टीचिंग बिकॉज हे शिक्षकी आणि आपले जे प्रश्नोत्तर आहेत ते बालमानसशास्त्रचे जे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी ह्या पुस्तकांमध्ये आलेले आहेत. तर तुम्ही नक्की विकत घेऊन याचा अभ्यास केला की TET मध्ये तुम्हाला छान मार्क्स मिळून तुम्ही चांगले मार्क घेणार आहात. सर मी परत एकदा तुम्हाला दाखवते की कसे आपण गेलो त्याच्यावरती. ऍप डाउनलोड केला, लॉग इन केलं, साइन अप केलं आणि 1, 2, 3, 4, 5, 6 नंबरवरती ऑफर्स फॉर टीचर्सला तुम्ही क्लिक केलं की हे 3 पुस्तके येतात. पुस्तकाला क्लिक केलं की तुम्हाला 1 घ्यायचे. किती क्वांटिटी मध्ये घेते तुम्ही 5 मैत्रिणी मिळवून पण एकत्र मागवलं का तुमचं पोस्टल चार्जेस कमी होईल तसं. आणि वेगळ्या जागेवर असेल तर तुम्ही एकच विकत घेऊ शकता. बाय केलं की कारण की तुम्ही ऑलरेडी लॉग इन करताना तुमचं नाव, ईमेल हे सगळं भरलेलं आहे. अजून मी ऍड्रेस नाही टाकला, नाही तर ऍड्रेस पण येतो. तर प्रत्येक पुस्तकासाठी तुम्हाला वेगळं भरावं नाही लागत. फक्त कन्फर्म करायचं की कोणत्या ऍड्रेस वरती यायचं आणि कन्फर्म केलं की ते पुस्तक शिपमेंट मध्ये येते आणि तुम्हाला ते कोरिअरनी घरपोच मिळणार आहे. अभिषेक सर, आता आपण क्वेश्चन आन्सर्स वरती जाऊया. सो आय एम स्टॉपिंग माय शेअर. उर्मिला मॅम, आपण खूप छान पद्धतीने हे पुस्तकं लिहिली आहेत आणि याचं मार्गदर्शन आपल्याला मिळणारच आहे. आपण टीचर ऍप फॉरम वरती पण आहात. आता इथून पुढे 15 दिवस आपण तिथले प्रत्येक प्रश्नाला उत्तर पण देणार आहात. तुम्ही टीचर फॉरम वरती जरी डिस्कस केलं, तुम्हाला एखादा प्रश्न मनात आला आणि तुम्ही तिथे टाकला, उर्मिला मॅम तिथं येऊन तिथं पण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. आता आपण आजच्या क्वेरीज घेऊया जे आहेत त्या मी बाजूला काढून ठेवले. पहिलं जे खूप महत्वाचं एका मॅमने दिलं होतं ते होतं लँग्वेज 1 त्यांची हिंदी आहे, लँग्वेज 2 त्यांची मराठी आहे. तर त्यांनी विचारले की परिसर अभ्यास मग मराठीमध्ये घ्यायला लागेल का हिंदीमध्ये असेल ते? नाही, ते पेपर 1 चा झाला परिसर अभ्यास मॅडम. काल ओके, त्याच्यावरती डिस्कशन. पेपर 1 परिसर अभ्यास तिकडं. ओके. आणि यांचा जे सोशल स्टडीजचा अभ्यास, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्राचा असेल तो मराठीत असेल, हिंदीमध्ये असेल का इंग्लिश मध्ये असेल? कोणती मीडियम मध्ये? माध्यम त्यांचं कोणतं आहे? हिंदी का? पहिला विषय त्यांनी हिंदीमध्ये घेतलेला हा, आहे. मग ते विभाग 3 आणि विभाग 4 त्यांचा मराठी व इंग्रजी मध्ये असेल मॅडम. दोन्ही म्हणजे मग त्यांना बॉदर करायची गरज नाहीये. ते मराठीत पण असणार आहे आणि तो इंग्लिश मध्ये पण प्रश्न असणार आहे. असणार आहे. हो. त्यांनी विचारले की एक्झाम विल बी फॉर म्हणजे 150 मिनिटांची आहे का 90 मिनिटांची आहे? म्हणजे नाही 2.5 तासाची आहे. ओके, 2.5 तास म्हणजे 150 मिनिटं आणि 150 मार्क, हे लक्षात ठेवा. मग जर आपल्याला नियोजन करायचं असेल प्रश्नाचं तर एका प्रश्नाला आपण किती वेळ दिला पाहिजे? 1 मिनिट. 1 मिनिट जनरल, हे जनरल झालं. पण साधारण ज्यांचं पेपर 2 ला गणित आहे तर गणितासाठी तुम्हाला जरा जास्त वेळ द्यावा लागेल. आणि सायन्स मध्ये जे प्रश्न आहेत किंवा मराठी मधले प्रश्न आहेत तर त्यांना कमी कालावधी दिला तरी चालेल. इंग्लिश आणि गणितला जरा जास्त वेळ द्या. आता मी चॅट बॉक्स मधले प्रश्न एक घेते मॅम. मॅम, मी 10वी पर्यंत मराठी मीडियमला होते. त्यानंतर सायन्स घेऊन BSc केलं आहे. त्यानंतर मराठीमध्ये DEd केलं. तर TET एक्झाम मध्ये कोणती लँग्वेज मला भरायला पाहिजे पहिली, इंग्लिश का मराठी? तुम्ही कोणतीही लँग्वेज सिलेक्ट केली, जरी मराठी फर्स्ट सिलेक्ट केली किंवा जरी इंग्रजी फर्स्ट तुम्ही सिलेक्ट केली तरी तुमचा पेपर येताना इंग्रजी मराठी असाच येणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. ओके. तर आता दुसरा प्रश्न आहे, इंग्लिश मीडियम मध्ये शिकवत असेल तर इंग्लिश मध्येच मॅथ आणि सायन्सचा पेपर येतो का असं त्यांचं म्हणणं. तुम्ही तसं मीडियम जर इंग्लिश निवडला असेल ना तर पेपर ऑलरेडी इंग्रजी मराठी मध्ये येतोच. आणि पेपर मध्ये तुम्हाला, एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते आन्सर शीट कशी असते. हे दिसतंय का तुम्हाला? हा पेज दिसतोय का? बघा, याच्यावरती फक्त ह्याच्या फक्त गोल सर्कल आहे. जे गोल आहेत ना, गोल तुम्हाला ब्लॅक प्लेन फक्त रंगवायचे आहेत. त्यामुळे तिथं काही तुम्हाला आन्सर लिहायचं नाहीये मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही कुठलाही क्वेश्चन रीड केला तर काय प्रॉब्लेम येत नाही, हे लक्षात घ्या. या पद्धतीनं तुम्हाला एक ओरिजिनल वरचा आहे ती तुमची आन्सर म्हणून तिकडे जाते आणि एक तुमच्याजवळ ही परत येते. तुमच्याजवळ ठेवायची
ज्यावेळी फायनल आन्सर की येईल त्यावेळी तुम्ही ती चेक करता येते तुम्हाला. ओके. ओके. मॅम अजून पण काही शिक्षकांचं कन्फ्युजन आहे की भाषा एक इंग्लिश घ्यायला पाहिजे का भाषा एक मराठी घ्यायला पाहिजे. त्या टीचर अपॉइंटमेंटला काय फरक पडतो, आपण कोणती भाषा निवडली आहे पहिली, त्याबद्दल काय? मला असं वाटतं की ज्या मराठी माध्यमाच्या शाळामध्ये तुम्ही काम करणार आहात ऍज अ टीचर म्हणून, तर त्यांनी फर्स्ट लँग्वेज तुम्ही मराठी निवडा काय, आणि जे इंग्रजी मीडियम मध्ये काम करणार आहेत ऍज अ टीचर म्हणून कॉन्व्हेंटला, त्यांनी इंग्रजी माध्यम निवडावं असं माझं मत आहे मॅडम. ओके. तर हे खूप महत्वाचं आहे की आपण पेपर सोडवताना आपण पुढे जॉब कोणत्या शाळेवर तुम्ही फोकस्ड आहात की मला कोणत्या माध्यमातून शिकवायचंय, त्यानुसार तुम्ही तुमची भाषेची निवड केली तर चांगलं होईल असं आहे. आणि आपण बऱ्यापैकी सेशन मध्येच खूप छान पद्धतीने आन्सर्स दिलेले आहेत वेबिनार वरती ते जाऊन, कारण तेच प्रश्न आहेत. मी आत्ताच बरोबर. प्रश्नांमधून गेलेले आहेत. खूप छोटे कन्फ्युजन्स असतात, आपण उगाचच स्ट्रेस घेत असतो. तर मला वाटतं स्ट्रेस न घेता सरळ ऍक्शन घेऊया आणि पुस्तकांचं वाचन सुरू करूया. आणि आपलं स्ट्रेस जसं जसं आपलं वाचन वाढत जाईल, अभ्यासावरती कमांड येत जाईल, तसं तसं आपलं स्ट्रेस कमी होत जाईल, परीक्षेचा स्ट्रेस कमी होणार आहे. ही परीक्षाच मुळात याच्यासाठी दिलेली आहे की आरटी जसं म्हणते की प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क आहे, तसंच आरटी हे सुद्धा म्हणते की प्रत्येक मुलाला चांगला शिक्षक भेटला पाहिजे. तर त्या दृष्टीने आता हे नवीन टीईटी टीचर्सला कंपल्सरी करण्यामागं हेतू तोच आहे की प्रत्येक मुलाला चांगला शिक्षक मिळणं आहे. आणि आपण बीएड केले, आपण डीएड केले, आपण एक्झामला न घाबरता आपली पूर्ण ग्रॅज्युएशन झालेली आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन करत आहोत. तर ही जी टीईटी आहे ती मला वाटतं त्यापुढे काहीच नाहीये, जेवढा आपण अभ्यास केलेला आहे आजपर्यंत. तर आपण न घाबरता कॉन्फिडंटली परत एकदा वाचन करायचंय. फक्त कसं झालंय की आपण प्रत्येक वर्षी 2 किंवा 3 वर्गाचंच वाचन अधिक असतं आपलं, कारण जे वर्ग आपण शिकवतो त्याच्यामध्येच आपण जास्त फोकस असतो. पण आता आपल्याला 3-3 वर्गांचं पुस्तकांचं वाचन आणि एका महिन्यात, कारण टाइम लिमिट झालंय की आपल्याला परीक्षेच्या आधी ते सगळं वाचन व्हायचंय, तर त्याचं स्ट्रेस जास्त आहे असं मला वाटतं. तर स्ट्रेस न घेता अभ्यास छान आनंदाने केला की तुमची परीक्षा ही आनंदाने जाणार आहे मॅम. सो मॅडम एक सांगायचं राहिलेलं आहे की ज्यांना जास्त गुण मिळवायचे तर त्यांनी काय केलं पाहिजे. तर ज्यांना जास्त गुण मिळवायचे त्यांनी 6वी, 7वी, 8वी या तिन्हींची सर्व पाठ्यपुस्तकं खूप चांगल्या पद्धतीनं करा. आणि याच्याशिवाय पुढे जाऊन तुम्ही 9वी 10वीचा सिलेबस पाठ्यपुस्तक आहे तिचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा. गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मराठी असेल, तर ही जी सगळी पुस्तकं आहेत तर तुम्ही जसं 6वी, 7वी, 8वीचं चांगलं करणार आहात तसंच ती सुद्धा तुम्ही 9वी 10वीची चांगली करा. खूप चांगल्या पद्धतीचे मार्क तुम्हाला मिळतात. पण पहिल्या अगोदर तुम्ही 6वी, 7वी, 8वी चांगलं करा आणि मग तुम्ही 9वी 10वीला हात घाला तुम्ही. तर हे एक आहे. आणि दुसरी गोष्ट, भाषा जी आहे तुम्ही निवडताना, तर भाषा जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं तर तुम्हाला सेकंड लँग्वेज ही आपोआप इंग्रजी येते कंपल्सरी. त्यामुळे एक पेपर तुमचा सेक्शन 1 इंग्रजीमध्ये येतो, सेक्शन 2 हा मराठीमध्ये येतो. तुम्ही तिथं दोन्ही मराठी येऊ शकत नाही. मगाशी एक प्रश्न होता म्हणून मी उत्तर दिलं. तर या पद्धतीने जास्त अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पुढची पुस्तकं थोडंसं वाचलं तर ते बेटर होईल. मला एक आनंदाची बातमी जी द्यायची होती. काल जी संध्याकाळी आपल्याला बातमी आली की एमएड, बीएड आणि डीएडचे दुसऱ्या वर्षाला जे मुलं अभ्यास करत आहेत त्यांना ही टीईटी अलाउड केली आहे. तर तुम्ही आजपासूनच ते फॉर्म भरू शकता जर तिथं आले असेल. नाही तर एक दिवस अजून वाट पहा. आपल्याकडे 5 तारखेपर्यंत वेळ आहे. त्याच्यामुळे घाई करू नका, स्ट्रेस घेऊ नका. आपला फॉर्म भरला जाणार आहे. तर तुम्ही नक्की आनंदाने टीईटी एक्झाम, तुमचं आता ग्रॅज्युएशन, आपली डीएड प्रोफेशनल डिग्री कंप्लीट होतच आहे, त्याबरोबर तुम्ही टीईटी देत आहात. तर तुम्हा सर्वांचं अभिनंदन. मी सर्व शिक्षकांचं अभिनंदन करते की तुम्ही टीईटी एक्झाम देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दृष्टीने मुलांसाठी खूप छान निर्णय आहे. आणि आजचं वेबिनारचे संपवण्याच्या आधी फक्त एक शेवटचं जर मार्गदर्शन मॅम तुम्हाला करायचं असेल 2 मिनिटात, तर तुम्ही काय बोलाल? सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही 2 मुद्दे मी सांगेन तुम्ही की जे विद्यार्थी टीईटी परीक्षेला सामोरे जाणार आहेत त्यांनी
पॉझिटिव्हली तुम्ही सामोरे जा आणि ही एक कॉम्पिटिशन आहे. ती स्वतःशी करा की मी कितीपत जास्त मार्क मिळवू शकतोय. तर इतर कुठल्याही पद्धतीचं निगेटिव्हिटी मनात न ठेवता तुम्ही बुक्स घ्या आणि वाचनाला सुरुवात करा. वरवर अभ्यास न करता सखोलतेने अभ्यास करा आणि नक्की यश हे तुमच्या हातात आहे. तुम्ही किती मार्क मिळवायचे हे तुमच्या हातात आहे. सो गो कॉन्फिडेंटली. थँक्यू मॅम. मी सर्व विद्यार्थ्यांना एक आवाहन करते की त्यांनी फीडबॅक फॉर्म नक्की भरावा. कारण आम्हाला पुढे जाण्यासाठी, पुढचं वेबिनार ठेवण्यासाठी उर्मिला मॅम आणि तुमचं अभिप्राय नक्कीच महत्वाचा आहे. तर तुम्ही फीडबॅक फॉर्मची लिंक अभिषेक सरांनी टाकलेली आहे चॅट बॉक्समध्ये. जर तुम्ही आधीच सोडला असेल तर तुम्हाला जीमेल थ्रू येईल किंवा आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला अभिप्राय द्यायचा आहे. तर आम्ही तो तुम्हाला फीडबॅक लिंक व्हॉट्सअप थ्रू पण पाठवू. पण आजच तुम्ही ती फीडबॅक लिंक भरायची आहे. धन्यवाद मॅम. नयन सर, इफ यू आर देअर यू कॅन गो अहेड. अभिषेक सर, थँक्यू. अभिषेक सर. Thank you, Yes, ma'am. Shilpa ma'am and Urmila ma'am. Thank you so much. नयन Urmila, सर, हा नयन सर, थँक्यू सो मच. तुम्ही परत संधी मला दिली त्याबद्दल. अरे मॅडम, तुम्हाला ऐकायला पुरं महाराष्ट्र तयार होता, म्हणून आम्हाला हे करावंच लागलं आणि थँक्यू करावं तुम्ही लागलं. टाइम हो, दिल्याबद्दल. वेलकम सर, तुम्ही वेलकम सर. तुम्ही टाइम काढला ते महत्वाचं आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू. ओके, आणि ओके. सगळ्या विद्यार्थ्यांना, सगळ्या टीचरांना आमची शुभेच्छा. आणि जर जरूर लागेल तर आम्ही पुन्हा वेबिनार ठेवू. आणि प्लीज टीचर टॉक ऍप डाउनलोड करा. तर जे काही क्वेरी आहेत ते त्याच्यात टाका आणि मला माझी रिक्वेस्ट आहे उर्मिला मॅडमला ती क्वेरी तिकडे सॉल्व्ह करा मॅडम. बर ठीक आहे सर. ओके. थँक्यू. ओके. आणि थँक्यू. सर्टिफिकेट साठी फॉर्म भरणं आवश्यक आहे. हा फीडबॅक फॉर्म भरताना तुमचं काय बरोबर नाव वगैरे आम्हाला मिळतो तर आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकतो. तर फीडबॅक सर्टिफिकेट जर मला हवं असतं आजच्या वेबिनारचा तर प्लीज फीडबॅक फॉर्म भरा. आणि फीडबॅक फॉर्म भरल्यावरती आम्हाला कळतं की तुम्हाला आमचा प्रोग्राम आवडला की नाही आवडला. जर आवडला तुम्ही छान प्रतिभा दिला तर आम्हाला एन्करेजमेंट होतो. आणि जर काही आमची काही कमतरता असतात तर तरीही आम्हाला कळतं की आम्ही काय पुढच्या वेबिनारमध्ये आम्हाला काय सुधारायचं. थँक्यू सो मच. ओके. थँक्यू सर. सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. आणि सर्वांचं पुन्हा स्वागत आहे. ओके. थँक्यू सर. वेबिनार संपल्याला जाहीर करतो आम्ही आता सर. नयन सर. शिल्पा मॅम, Okay. थँक्यू सो मच. शिल्पा मॅम, थँक्यू मॅम. थँक्यू सर. थँक्यू सर. शिल्पा मॅम, चालेल की येस आपण हे मॅम. बोलतो? हो ओके, हो हो ओके. हो. थँक्यू मॅम. शिल्पा मॅम, छान सगळं कॅरी केलेलं आहे आपण. सर्वांनी आपण आता फीडबॅक फॉर्म नक्की भरावा. ही शेवटची आवाहन करून मी आपली रजा घेत आहे सर्वजण. थँक्यू. Thank you so much, ma'am.